नमस्कार शेतकरी मित्रांनो. फसलच्या नॉलेज सीरीजच्या अंतर्गत सुरू असलेल्या वेबिनारमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. माझं नाव उमेश भोसले आहे. मी फसल कंपनीच्या वतीनं काम करतो. आज आपल्यासोबत विशाल पाटील सर आहेत, जे द्राक्ष तज्ञ आहेत. द्राक्ष तज्ञ म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेन, की ते चांगले शेतकरी आहेत, जे खूप चांगल्या पद्धतीनं शेती करतात. आणि आजचा जो विषय आपण निवडलेला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण बहुतेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने जेव्हा एप्रिल छाटणी केली जाते, पुढचा सीझन कसा राहील आणि आपल्याला उत्पन्न किती निघेल, हे सगळं तुमच्या एप्रिल छाटणीवर अवलंबून असतं. कारण एप्रिल छाटणी जर व्यवस्थित झाली आणि त्याचं व्यवस्थापन जर चांगलं झालं किंवा पाण्याचा स्ट्रेस जो देणं म्हणतो आपण पिकाला, ते जर प्रॉपर झालं, तर गर्भधारणा किती होणार आपल्या झाडाला किंवा किती उत्पन्न निघेल पुढचं याचा बऱ्यापैकी अंदाज बहुतेक खूप साऱ्या शेतकऱ्यांना एप्रिल छाटणीनंतरच येतो. त्यामुळे एप्रिल छाटणी अत्यंत महत्त्वाची असते आणि आजचे जे तज्ञ आहेत आपले विशाल पाटील सर, हे मतकुंठी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षापासून द्राक्ष शेतीमध्ये काम करतात आणि तज्ञ म्हणण्यापेक्षाही मी त्यांना म्हणेन की ते खूप चांगल्या हाडाचे द्राक्ष शेतकरी आहेत आणि आपल्या शेतीमध्ये फार वेगवेगळे प्रयोग राबवत असतात ते. आणि आमचा कायमच हा उद्देश राहिलेला आहे की एखादा खुर्चीवर बसून जो तज्ञ असतो, जो ऑफिसमध्ये बसून काम करतो, त्यापेक्षा शेतीमध्ये जे राबणारे तज्ञ आहेत, जे वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या संकल्पना राबवत असतात कायम त्यांच्या शेतीमध्ये आणि वेगवेगळे प्रयोग राबवून फक्त प्रयोगच राबवत नाहीत, तर त्यातून बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण घालून देतात. तर अशा शेतकऱ्यांना तुमच्याशी कनेक्ट करण्याचा फसलचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे आणि त्याचाच हा भाग म्हणून आपण नॉलेज सीरीज चालू केली आणि त्या अंतर्गत आपण आज विशाल पाटील सरांना तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहोत. विशाल पाटील सर एप्रिल छाटणी आणि त्याचं व्यवस्थापन, त्यानंतर घडनिर्मिती व काडी पक्वता नियोजन, रोग व किडीचे नियोजन या संदर्भात आपल्या सगळ्यांना डिटेल मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या वेबिनार साधारण 2 टप्प्यात आपण आजचा वेबिनार घेतोय. आजची प्रस्तावना झाल्यानंतर विशाल पाटील सर खूप सखोल मार्गदर्शन करतील. प्रत्येक मुद्दा ते घेतील. ते स्वतः शेतकरी आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवसागणिक, आठवड्यागणिक कशा-कशा पद्धतीनं शेतीमध्ये काम करायला हवं, कामगत कशी ठेवायला हवी, कशी काळजी घ्यायला हवी आणि काय-काय टप्प्यावर काय-काय कामं केली पाहिजेत, याचं तर पूर्ण मार्गदर्शन करतीलच. पण जेव्हा हे मार्गदर्शन संपेल, मार्गदर्शन संपल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, तर त्या अडचणी संदर्भातही ते मार्गदर्शन करणार आहेत. तर मी विशाल पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी वेबिनार पुढे कंटिन्यू चालू करावं. थँक्यू भोसले साहेब. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे परत मीटिंगच्या या गडबडीत राहून जाईल माझ्याकडनं. सगळ्यात पहिल्यांदा मी जास्त थँक्यू देतोय फसलसाठी आणि फसलच्या पूर्ण टीमला आणि उमेश भोसले आणि संग्राम पाटील साहेब यांना, कारण त्यांनी आज या ज्या वेबिनारची आयोजन केलं ते अत्यंत योग्य टायमिंगवर असं केलेलं आहे. याचं कारण आहे याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण आत्ता जे पुढचे 15 ते 20 दिवस आपल्या हातात आहेत आणि ह्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण आपल्या द्राक्ष पिकामध्ये जी काही कामं करणार आहे किंवा जी काही कामं तातडीनं करायला पाहिजेत, त्याचा इम्पॅक्ट पुढे जाऊन तुम्हाला घडनिर्मितीसाठी चांगला येणार आहे. तर त्या दृष्टीनं ही वेळ आत्ताची फार महत्वाची आहे आणि म्हणून मी परत एकदा थँक्यू म्हणेन फसलला आणि फसलच्या पूर्ण टीमला की त्यांनी योग्य वेळी या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, संग्राम पुढे जाऊ द्या, पण सगळ्यात महत्वाचं तर मी आत्ता जे तुमच्या समोर बोलणार आहे ते जसं भोसले साहेबांनी सांगितलं, तज्ञ कमी पण एक शेतकरी म्हणून जे गेल्या 2-3 वर्षातले मी माझ्या प्लॉटमध्ये प्रयोग करतोय, त्या प्रयोगाच्या अनुषंगानं मला जे काही रिझल्ट आले ते रिझल्ट मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. माझी कन्सल्टन्सी तशी 12 वर्षापासून द्राक्ष पिकामध्ये चालू आहे. पण ज्यावेळी स्वतः मी शेतकरी होऊन द्राक्ष बागेत काम करायला लागलो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की द्राक्ष पिकात शेती सांगणं वेगळं आणि शेती करणं वेगळं आहे. कारण शेती करताना येणाऱ्या अडचणी या वेगळ्या आहेत त्या, आणि शेती सांगताना ती सांगायला फार सोपी वाटते, पण करताना त्याच्यात भरपूर अडथळे आहेत आणि ह्या सगळ्या अडथळ्यांना पार करून आपण सक्सेसकडे जायचं आहे.
म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या की मी तुमच्याशी जे बोलतोय ते तज्ञपेक्षा एक शेतकरी म्हणून बोलतोय. माझे काही प्रयोग आहेत, माझे काही निष्कर्ष आहेत, त्याच्या अनुषंगाने मी तुमच्याशी बोलतोय. आता या मीटिंग मध्ये पुढे जाताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागच्या 2 वर्षाचा आढावा घेणं फार गरजेचं आहे. लास्ट इयरच्या अगोदरच्या वर्षी आपलं उत्पादन चांगलं आलं होतं, पण ऐन हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये कोरोना नावाचं एक जगविख्यात अशी महामारी आली आणि हार्वेस्टिंगला अडचण झाली, माल जायला अडचण झाली, लोकांचे पैसे झाले नाहीत, लोकांना रेट मिळाले नाहीत, दिलेल्या मालाचे पैसे आले नाहीत. त्याचा इम्पॅक्ट पुढच्या कामावर झाला. पुढं एप्रिल कटिंगमध्ये माणसं योग्य वेळेत मिळाली नाहीत, लोकांच्याकडे आर्थिक तरतुदी योग्य वेळेत झाल्या नाहीत. पण या सगळ्या अडथळ्यांना पार करून शेतकरी त्याची कामं करत होता. पण मागच्या वर्षीचं जर वातावरण बघितलं या दिवसातलं, तर ते प्रचंड बेकार होतं. माझ्या स्वतःच्या बागेमध्ये गेल्या वर्षी 18 मे पर्यंत 3 वेळा गारपीट झाली होती. आणि मित्रांनो, या वर्षी सुद्धा 18 मे ला जे काय आपल्याकडे तोतके नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाच्या जोराच्या वाऱ्यानं आता जे द्राक्ष बागेतल्या पानांचं जे प्रचंड नुकसान केले, हे नुकसान काय करू शकतं, याचा इम्पॅक्ट काय येऊ शकतो, मागच्या वर्षी नेमक्या कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी आपल्याला या वर्षी कशा येऊन द्यायच्या नाहीत, यासाठी ही मीटिंग महत्वाची आहे. मागच्या वर्षी परत आपण त्या बाद वातावरणात काड्या तयार केल्या, लोकांना माल कमी आली, एकरी टनेज कमी मिळालं, परत तोच प्रॉब्लेम आला. ऐन वेळी कोरोनामुळे परत देश लॉकडाऊन करायला लागला आणि त्या कंडिशनमध्ये पुन्हा दराचा आणि पैशाचा मेळ बसलाच नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत चालला. उत्पादन मात्र सुरक्षित हमीयुक्त असं त्याला मिळत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट समजून घ्यायला लागेल की मागच्या वर्षी आपल्या अशा काय चुका झाल्या की ज्या चुका झाल्यामुळं पुढचे प्रॉब्लेम आले. मग एकतर घड आले नाहीत चांगले, आलेले घड टिकवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली, घड टिकल्यानंतर तो गळकुजीत त्याला परत बरीच कसरत करावी लागली. एवढं सगळं केल्यानंतर, सगळी कामं योग्य पद्धतीने केल्यानंतर सुद्धा बागेत धरलेला अपेक्षित माल निघाला नाही. याचं नेमकं काय कारण होते आणि घड निर्मिती किंवा काडीचे पक्वतेचं हे नियोजन करताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात, म्हणजे काय सुप्त घडाच्या किंवा काडीच्या पक्वतेमध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मागच्या वर्षी 18 मे ला माझ्याकडे गारपीट झाली आणि या वर्षी 18 मे ला हे तोतके वादळामुळे जे जोराचं वारं सुटल्यानंतर काड्या हलून काडीला पूर्ण जखमा झाल्या, पानांना पूर्ण जखमा झाली, बरीच पानं फाटली. माझ्या मते आता बऱ्यापैकी आमच्या भागातल्या ज्या बागा आहेत त्या साधारण 40 ते 50 दिवस या पिरियडमध्ये आहेत. सोलापूरच्या साईडला अजून छाटण्या चालू होत आहेत किंवा चालू झाली आहेत आणि नाशिक साईडला सुद्धा मला वाटतंय की आमच्या बरोबरचीच वेळ असावी, थोडंफार मागं पुढं असू शकते. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्यावेळी झाडाला कोणत्याही कारणानं जखम होते, मग ती मानव निर्मित असो, कीड निर्मित असो, एखाद्या रोगाच्या इन्फेक्शनमुळे असू दे, औषधाच्या स्कॉर्चिंगमुळे असू दे किंवा अशा अनैसर्गिक गोष्टीमुळे असू दे, ज्याच्यामध्ये वारा असेल, गारा असेल, याच्यामुळं ज्या ज्या वेळी तुमच्या वेलीला जखम होते, तर याच्या बाबतीत पण बरीच मतमतांतर आहेत. काही तज्ञांचं असं मत आहे की जखमेतनं कधीच रोगाचं इन्फेक्शन होत नाही झाडाला. पण मला असं वाटतंय आणि मी स्वतः गेले वर्षी हे बघितलंय की जिथं जखम होती तिथं रोगाचा फार मोठा उद्रेक होतो आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदा तुमचा अंथ्रॅकनोज आणि त्यानंतर करपा, बुरशीजन्य करपा आणि त्यानंतर डावणी. आणि त्यामुळं तुमचं रोगग्रस्त जे पान असतं ते पान योग्य अन्न निर्मिती करू शकत नाही किंवा त्याच्या अन्न निर्मितीमध्ये बऱ्याच अडचणी येतात आणि परिणामी त्या झाडाचं म्हणजे सगळ्यांना आपल्याला एक गोष्ट माहित आहे की 35 ते 60 दिवसामध्ये तुमच्या बागेमध्ये सुप्त घडाची निर्मिती होत असते. पण तुमच्या बागेतल्या सुप्त घडाची निर्मिती जरी 35 ते 60 दिवसात होत असली तरी सुद्धा त्याचं पोषण हे 60 ते 120 ह्या पुढच्या 60 दिवसाच्या काळात होत असते.
मग मित्रांनो, मी जसं आता तुम्हाला म्हणलं की माझ्या बागेचा आजचा जर 50वा दिवस असेल, तर विचार करा की माझे 60 दिवस होतील 2 जूनला, आणि माझे 60 प्लस 60 120 दिवस होतील 2 जून टू 2 जुलै 30 दिवस आणि 2 ऑगस्ट 60 दिवस. तर या कंडिशन्स मध्ये सगळ्यात जास्त अडचण आहे ते आपल्याला सतत पडणारा पाऊस, रोगासाठी सगळ्यात पोषक पद्धतीचं वातावरण, आणि कमी असलेला सूर्यप्रकाश, जमिनीत नसलेला वापसा, झाडामध्ये योग्य पद्धतीनं त्याची अन्न निर्मिती होत नाही, आणि अशा वेळी झाड स्वतःला जगवल का डोळ्यामध्ये झालेल्या सुप्त घडाच्या विकासासाठी अन्नाची निर्मिती करून देईल, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. म्हणून या वर्षी जर घड निर्मितीमध्ये अडचण यायची नसेल तर सगळ्यात पहिलं एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हो हो हो, येतो आवाज. तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या बागेचं पान किमान 120 दिवस खराब होऊन देणार नाही. कारण मित्रांनो, आजपर्यंत आपण एप्रिल छाटणीला कधीच एवढं महत्व देत नव्हतो जेवढं मागच्या 2 वर्षांमध्ये आपल्याला जाणवले की ऑक्टोबर छाटणी म्हणजे फक्त परीक्षेचा निकाल आहे, आणि तुम्हाला सगळा पेपर लिहायचा आहे तो एप्रिल छाटणीमध्ये लिहायचा आहे. आणि मग एप्रिल छाटणीमध्ये जर तुम्हाला चांगला पेपर तुम्ही लिहिला तर ऑक्टोबर छाटणीला निकाल पॉझिटिव्ह येणार, याच्या बाबतीत काहीही अडचण नाही. मग हे करत असताना आपल्याला काय गोष्टी टाळायच्या आहेत आणि काय गोष्टी करायच्या आहेत. कारण हे जरी सगळं खरं असलं तर माल काडी तयार करत असताना, सूक्ष्म घडाची निर्मिती करत असताना, काडीची पक्वता करत असताना 2 गोष्टी आहेत मित्रांनो. याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या हातात आहेत आणि काही गोष्टी आपल्या बिलकुल हातात नाहीत. जसं पाऊस किती पडावा हे आपल्या हातात नाही, वाऱ्याचा वेग किती असावा हे आपल्या हातात नाही, सूर्यप्रकाश मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, आर्द्रता असावी हे आपल्या हातात नाही, तापमान किती असावं हे आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर आपल्या हातात आहे चांगल्यातलं चांगलं नियोजन करून जास्तीत जास्त दिवस झाडाचं पान टिकावं यासाठी चांगल्या पद्धतीचे बुरशीनाशक, त्याची मोड ऑफ ऍक्शन समजून, त्याची वेळ समजून घेऊन त्याची फवारणी करणं, फॉस्फरस पोटॅशचे लेवल मेंटेन करणं, झाडामध्ये सायटोकायनिनची पातळी सतत वाढत राहावी म्हणून पांढऱ्या मुळीची वाढ होणं गरजेचं असतं. तर ह्या पांढऱ्या मुळीच्या वाढीला सतत चालना देता येण्यासारख्या काही गोष्टी कर. मग आता ह्या घड निर्मितीमध्ये जसं मी तुम्हाला म्हणले की रोगग्रस्त पानामुळे अन्न निर्मितीत अडचणी येतात, त्याच्याबरोबर दुसरा एक फॅक्टर आहे आणि तो आहे काडीची अतिरिक्त गर्दी. मित्रांनो, आपल्याकडं आपल्या भागात सांगली जिल्ह्यामध्ये ज्या द्राक्षाच्या लागण्या आहेत त्या मेजरली 8-4 या डिस्टन्सच्या आहेत, आणि 8-4 या अंतराच्या बागेला काडी किती ठेवायला पाहिजे? तर काडी किती ठेवणार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बागेतील काडीवर 1 घड पद्धतीने व्यवस्थापन करणार आहेत का काडीवर 2 घड पद्धतीने व्यवस्थापन करणार आहेत, हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. आणि त्यातही तुम्ही कुठल्या व्हरायटीवर या पद्धतीचं प्लॅनिंग करताय हेही तेवढंच महत्वाचं आहे. कारण ज्या विगरस व्हरायटी आहे जिथं अतिरिक्त वाढ, जोमदार वाढ होती, तिथं जर काडीची संख्या तुम्ही प्रमाणापेक्षा जर कमी केली तर तुमची काडीची वाढ अतिरिक्त होते आणि ती काडी माजण्याची शक्यता असते, तिला गर्भधारणा होत नाही. 10 mm वरची जी काडी असते त्या काडीमध्ये गर्भधारणेसाठी अडचण येते, ती काडी फुटायला अडचण येते. म्हणून आपल्याला शक्यतो एक समान जाडीची काडी करायची आहे, पण हे करत असताना प्रत्येक डोळ्यात जर घड निर्मिती करायची असेल तर प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या सूर्यप्रकाशाचं आणि तुमचं ऑक्सिजन आणि कार्बनचं हायड्रोजनचं खूप मोठं रिलेशन आहे. कारण कोणतंही झाड स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत असतं, पण झाडामध्ये एक सिंक अँड सोर्स नावाचा प्रकार असतो. त्या अन्नाची निर्मिती करण्यासाठी त्याला सूर्याच्या प्रकाशाची गरज असते, आणि हा सूर्याचा प्रकाश त्याला जेवढा चांगला मिळेल तेवढं त्याच्यामध्ये अन्नाची निर्मिती चांगली होत असते. याचं साधं उदाहरण सांगतो. आत्ताच्या बागेत जे खोडं फुटते आपला,
जिथं फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल आहे तिथं घड बाळीबरोबरच घड तुम्हाला मिळतोय. हे आता का शक्य होतंय? तर आपल्याला काडीच्या पक्वतेनंतर बाग छाटतोय त्यावेळी पाहिजे तिथं घड मिळत नाही. आणि आता तुम्ही बघा, ज्या शेतकऱ्याचं चांगलं नियोजन आहे, ज्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियमच्या लेवल चांगले आहेत, त्या शेतकऱ्याकडे जर तुम्ही बघितलं तर तो खोडा करताना प्रत्येक खोड्याच्या 5व्या 6व्या बाळीच्या ठिकाणी त्याला घड मिळतो. तर हे कशामुळे मिळतं? तर हे सूर्यप्रकाश आता चांगला मिळत असल्यामुळे वेली स्वतःच अन्न स्वतः चांगलं निर्माण करते, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. मग काडीची अतिरिक्त गर्दी कशी कमी करायला पाहिजे? तर लीफ एरिया इंडेक्स नावाचा एक प्रकार आहे. आणि लीफ एरिया इंडेक्स हा प्रकार तुम्ही तुमचं स्क्वेअर फीट अंतर, म्हणजे समजा 8 4चं अंतर आहे तुमचं, तर 32 स्क्वेअर फीट हे अंतर झालं तुमचं. तर या 32 स्क्वेअर फीटाला साधारण 1 स्क्वेअर फीट म्हणजे 900 चौरस सेंटीमीटर असा त्याचा एक मेजरमेंट आहे. तर तुमचं साधारणपणे तुम्ही 900 गुणुले ज्यावेळी तिप्पट कराल, म्हणजे 32च्या तिप्पट कराल, त्यावेळी तुम्हाला मिळणार पानाचं क्षेत्रफळ. आता हे लीफ एरिया इंडेक्स काउंट करताना तुमच्या 1 स्क्वेअर फीटामध्ये तुमच्या बागेतली आत्ताची सद्यस्थितीतली पानं किती बसतात? साधारण 145 पासून 180 चौरस सेंटीमीटर पर्यंत एका पानाचा आकार धरला तर 1 स्क्वेअर फीटामध्ये 5 ते 6 पानं बसतात मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही काडी आता ठेवत असताना 8 4चं अंतर आहे तुमचं. साधारणपणे लोकल मार्केट करणार असाल तर स्क्वेअर फीटाला 1 घड पाहिजे. तुम्ही एक्सपोर्टसाठी काम करणार असाल तर 1.5 स्क्वेअर फीटाला 1 घड पाहिजे. मग या हिशोबानं तुम्ही आत्ताच काडीची अतिरिक्त गर्दी कमी करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या प्रत्येक पानावर चांगला सूर्यप्रकाश पडेल, तुमच्या कॅनॉपीच्या मध्ये हवा खेळती राहील. तुमच्या कॅनॉपीच्या मध्ये जर हवा खेळती राहिली तर रोगाचं प्रादुर्भाव त्या पटीत होत नसतो. म्हणून तुम्हाला काडीची अतिरिक्त गर्दी आत्ता वेळ आहे तोपर्यंत कमी करून घ्यायची. आता सतत पाऊस आल्यानं काय होतं, तर सगळ्यांनाच माहिती आहे की सतत पाऊस आल्यानं जमिनीत योग्य वाफसा राहत नाही. आणि जमिनीत योग्य वाफसा नसल्यामुळं आपण जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देणार आहे, तर ही देण्यासाठी जर वापसाच नसेल तर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देऊन त्याचा उपयोग काय आहे? तर अशा कंडिशन्स मध्ये परत झाडाचं न्यूट्रिशन कडनंही इनबॅलन्स होतो आणि परत एकदा त्याच्या अन्न निर्मितीमध्ये, त्याच्या चयापचय क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि परत तोच मुद्दा की डोळ्यामध्ये निर्माण झालेल्या घडाला झाड योग्य पद्धतीने अन्न पुरवठा करत नाही, परिणामी त्या घडाचा विकास पाहिजे तसा होत नाही. म्हणून पुढच्या 15 ते 20 दिवसानंतर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होणार आहेत. आता आपल्याकडे 26-27 तारखेपासून परत पाऊस सांगितलाय. आता मी तुमच्याशी बोलतोय, आता थोड्याच वेळापूर्वी सुद्धा माझ्याकडे आता साधारण 3 ते 4 मिलीमीटर पाऊस पडून गेलाय. सतत वापसा जातोय. अशा कंडिशन्स मध्ये आपल्याकडे हे जे पुढचे 15 ते 20 दिवस राहिलेले आहेत, या काळात आपल्याला योग्य पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी समजून काम करायचं आहे. आता योग्य काळात काडीची परिपूर्ण पक्वता होणं हाही फार मोठा विषय आहे. आणि मग योग्य काळात काडीची परिपूर्ण पक्वता होण्यासाठी काय करावं लागेल? तर ह्यासाठी आपल्याला बागेचा खोडा वेळच्या वेळी करावा लागेल. आणि तो खोडा जास्त वाढून न देणे, हे काम करत असताना परत आपल्याला वातावरणाचा विचार करून वेदर फोरकास्टचं थोडं प्रिडिक्शन बघून आपल्या बागेत काम कधी करायचं. कारण पावसाळी वातावरणात किंवा एक चिटचिट चालू असताना तुम्ही झाडाला जखमा केल्या, परत मगाशी मी सांगितलं तसं जिथं जखम होते तिथं तुम्हाला रोगाचं इन्फेक्शन लवकर होण्याची शक्यता असते. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करताना वेदर फोरकास्टचा थोडासा अभ्यास करायचा आहे आणि आपण ते कधी करायला पाहिजे. आता शेवटी वेदर फोरकास्ट हे फोरकास्ट आहे. वाऱ्याची दिशा, हवेचा दाब जसा बदलल त्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. पण पूर्णपणे अंदाजपंच करण्यापेक्षा थोडंफार त्याला कुठंतरी एक शास्त्रीय आधार देण्याचा प्रयत्न करायचा, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. आता ज्यावेळी जास्त पाऊस होतो त्यावेळी वेलीवर काय परिणाम होतात? तर ज्यावेळी अति पाऊस पडतो त्यावेळी वेली अंतर्गत नायट्रोजनची पातळी वाढते, जमिनीतला वापसा जातो आणि ज्या डोळ्यात गर्भाची निर्मिती झाली तिथं जिब्रालिनचं प्रमाण वाढतं. परिणामी तिथं सायटोकायनिनच्या लेवल कमी होतात आणि डोळ्यामध्ये घडाची झालेली निर्मिती पुढे जाऊन बाळीत कन्वर्ट होते. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी बघितलं मित्रांनो,
की जर शास्त्र समजून न घेता आपण काम केलं आणि पुढे जाऊन गोळी घाण्यासाठी किती जरी औषध मारली, माझ्या मते मित्रांनो मार्केटमध्ये गोळी घाण्यासाठी एकही औषध नाही की जे मारल्यानंतर तुमच्या बागेत दिसत असलेले सगळेचे सगळे घड थांबवत. तर पुढे जाऊन गोळी घाण्यासाठी जो तुम्ही खर्च करणार आहे तो खर्च आत्ता करा, बागेच्या पानावर, बागेच्या न्यूट्रिशनच्या लेवल चांगल्या ठेवण्यावर. आणि या सगळ्याचा परिणाम तुम्हाला असा होईल की ऑक्टोबर छाटणीमध्ये तुम्हाला गोळी घाण्यासाठी अजिबात काम करावं लागणार नाही. सतत पाऊस, ढगाळ वातावरण, कमी असणारा सूर्यप्रकाश, या सर्व कारणामुळे काय होतं तर मित्रांनो, जसं माणसाला 3 प्रकारचे ताण असतात. कोणत्याही माणसाला 3 प्रकारचे ताण असतात. या ताणामध्ये एक आर्थिक ताण आहे, एक सामाजिक ताण आहे आणि दुसरा शारीरिक ताण आहे. आणि ह्या 3 प्रकारच्या ताणावरच माणसाचं जीवन किंवा त्याच्या सगळे दिनचर्या अवलंबून आहे. तसंच कोणत्याही वनस्पतीला 2 प्रकारचे ताण असतात. एक जैविक ताण आणि दुसरा अजैविक ताण. तर जैविक ताण म्हणजे काय? तर जैविक ताण म्हणजे कोणत्याही सजीव गोष्टीमुळं झाडाला येणारा रोग असेल, होणारी जखम असेल, ह्यामुळं झाडाला जो ताण येईल त्याला जैविक ताण म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या डावणीचा युनिकॉलम तुमच्या बागेत वाढला, त्यानं त्याचं अन्न निर्मिती ते डावणीची बुरशी खायला लागली तरी त्याच्यावर ताण येतो. तुमच्या बागेत उडद्यासारख्या एखाद्या किडीचं इन्फेक्शन झालं, आळीसारख्या एखाद्या किडीचं इन्फेक्शन झालं, जी तिची पानं कोरतडून खाते तर तो जैविक ताणाचा प्रकार येतो. आता तुमच्या माझ्या बागेत जे लेबर काम करतायत, बागेचा शेंडा पीच करतायत, बाळी काढतायत, पान काढतायत, ह्या गोष्टीमुळे ज्या जखमा होतात तो सुद्धा जैविक ताणाचा प्रकार आहे. मग अजैविक ताणाचा प्रकार काय आहे? तर अजैविक ताणाचा प्रकार म्हणजे जसं मी 3 नंबरच्या मुद्द्यात म्हणले, सतत पाऊस, ढगाळ वातावरण म्हणजे पाऊस अति असणं किंवा पाऊस नसणं, सूर्यप्रकाश अति जास्त प्रमाणात असणं किंवा सूर्यप्रकाश नसणं, वाऱ्याचा वेग प्रचंड असणं किंवा तो नसणं, थंडी जास्त असणं किंवा ती नसणे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं झाडाला अजैविक ताण येतो. आणि मित्रांनो, जैविक ताणामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते साधारण 24% होतं. पण अजैविक ताणामुळे शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे 65% असू शकतं. याचा प्रत्यय आपण मागच्या वर्षी सगळ्यांनी घेतलाय. कारण बऱ्याच गोष्टी व्यवस्थित करून सुद्धा सतत लागलेला पाऊस आणि न मिळालेला सूर्यप्रकाश यामुळं ज्या बागायतदारांनी योग्य मॅनेजमेंट केली होती त्यांच्या बागेत माल आल्यानंतर सुद्धा त्यांना अपेक्षित वजन मिळाली नाही. म्हणजे फार कमी लोकांना मागच्या वर्षी त्यांनी जसं ठरवलं होतं तशी वजन मिळाली. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या. जसं आता एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, की हे कोरोनाचे जे पॅन्डेमिक चालू आहे, ह्याच्यामध्ये 132 कोटीचा असलेला आपला देश, याच्यामध्ये सगळ्यांना कोरोना झाला नाही. बरं, ज्यांना झाला तेवढी सगळी मेली नाहीत. तर झाला कोणाला? ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होती. आणि मेली कोण? तर ह्याच्यापेक्षा जास्त कमी रोगप्रतिकार शक्ती होती ते मेली. तसंच तुमच्या 1 एकरच्या बागेमध्ये समजून चला 8-4चं अंतर आहे. याच्यामध्ये जर तुमचं 1300 झाडं असतील, तर तुमची 1300चे त्या 1300 झाडं ही सक्षम किंवा कमी रोगप्रतिकार शक्ती असलेली असत नाहीत. तर ह्यातली 5-10% झाडं अशी असतात, की जिथं तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. आणि रोगाचं, किडीचं सगळ्यात लवकर जो प्रादुर्भाव होतो तो ह्या झाडांच्यावर होत असतो. आणि म्हणून अशा ज्यावेळी अशी वेळ येईल, की झाड ज्यावेळी अबायोटिक ट्रेसमध्ये जाईल, तर त्यावेळी आपल्याकडं जसं आता माणसाला एक इम्युनिटी बूस्टर दिलं जातं. मग सगळे डॉक्टर सांगतात, सगळे मेडिकलचं टोटल सेक्टर सांगते, की तुम्ही तुमची आता इम्युनिटी बिल्डअप केली पाहिजे. तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवली पाहिजे. मग त्याचा भाग म्हणून कोण मटण खावं म्हणून सांगतो, कोण अंडी खावं म्हणतो, कोण चिकन खावं म्हणतो. कोण काही कुठले काढे घेतात, काही कोण आयुर्वेदिक गोळ्या घेतात. आणि या सगळ्यांचं एक टार्गेट आहे, की सध्या आता माझी इम्युनिटी वाढली पाहिजे. बरं, ही इम्युनिटी वाढल्यानंतर आपण रोगाला लवकर बळी पडणार नाही. आणि जी लोक ह्या रोगाला बळी पडले त्यांना काय करायला लागतं, तर त्यांना तुम्हाला कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. म्हणजे या 1-2% लोकांना जे एकदम क्रिटिकल होतं त्यांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. ऑक्सिजन ज्यावेळी मोकळा आपण सहज घेतो, आपलं ब्रिदिंग ज्यावेळी व्यवस्थित असतं त्यावेळी त्या ऑक्सिजनची किंमत नसते आपल्याला. पण हाच ऑक्सिजन ज्यावेळी तुम्हाला असा कृत्रिमरित्या घ्यावा लागतो त्यावेळी त्याची फार मोठी किंमत असते. झाडाचं सुद्धा तसंच आहे. ह्या झाडाला सुद्धा अशा क्रिटिकल कंडिशन्स मध्ये
हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन याच्या लेवल मेंटेन करणं अवघड होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याच्या अन्न निर्मितीवर परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि झाडावर ज्यावेळी अजैविक ताण वाढतो त्यावेळी झाडामध्ये अबॅसिसिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे झाडाच्या सायटोकायनिनच्या लेवल कमी होतात आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी फ्लॉवरिंगच्या पिरियडमध्ये बऱ्याच बागा असताना असाच मोठा पाऊस लागला आणि तो फार मोठ्या प्रमाणावर पडला. माझ्याकडे तर 19 ऑक्टोबरला अगदी 4 तासामध्ये 220 मिलीमीटर पाऊस पडला. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसानं जमिनीतला वाफसा जाणं, त्या काही काळासाठी त्या झाडाच्या मुळीला फ्लडचा फील येणं, याच्यामुळे जी त्याच्यामध्ये अजैविक ताण वाढतो. या अजैविक ताणामुळे झाडात ऑटोमॅटिकच अबॅसिसिक ऍसिडची निर्मिती होते आणि परिणामी झाडामध्ये जिब्रॅलिनच्या लेवल वाढतात, सायटोकायनिनच्या लेवल कमी होतात आणि म्हणून आपल्याला फ्लॉवरिंग मधली गळण, कूज कंट्रोल होत नाही. जर जास्त पाऊस लागला, जमिनीत वाफसा नसेल, सूर्यप्रकाश योग्य नसेल, वातावरण ढगाळ असेल, तर याही वेळी मार्केटमध्ये कुठलंही औषध शिल्लक नाही. माझ्या मते ही मीटिंग ऐकणारे जवळजवळ 90% शेतकऱ्यांना मी पर्सनली ओळखतो. या 90% शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिस मला पर्सनली माहित आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानं कुठनं कुठनं जाऊन कोण काय सांगेल ते औषध आणून फ्लॉवरिंगच्या कंडिशन मध्ये मारलेलं आहे. पण त्यावेळी झाड ज्या ज्या वेळी ताणात जाईल, ते कुठल्याही कारणानं जास्त ताणात जाईल त्यावेळी त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकच अबॅसिसिक ऍसिडची निर्मिती होईल आणि त्याच्या सायटोकायनिनचे लेवल पडतील आणि त्यामुळं झाडात ऑटोमॅटिकच जिब्रालिनची लेवल वाढेल आणि अशीच जिब्रालिनची लेवल वाढल्यावर आपल्याला गळकूज सुद्धा कंट्रोल झाली नाही. नेक्स्ट. संग्राम. येस सर. तर आपण हे बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आता ह्या सगळ्यावर तुम्ही म्हणणार की हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला माहित आहेत, तर मी या प्रॉब्लेमवरचं सोल्युशनही तुम्हाला सांगणार आहे, पण ते शेवटच्या टप्प्यात. आपण पहिल्यांदा समजून घेऊया की प्रॉब्लेम काय आहे. आता बागेतील काडीपक्वतेसाठीच्या उपाययोजनामध्ये बरेच फॅक्टर आहेत. म्हणजे तिथं फॉस्फरस पोटॅशच्या लेवल तुमच्या चांगल्या असायला पाहिजे. तुम्ही योग्य सूक्ष्म अन्नद्रव्याचा उपयोग करायला पाहिजे. त्या प्रत्येकाचा काय रोल आहे किंवा त्याचं कशी पूर्तता करायची हे मी तुम्हाला सांगेन. पण सगळ्यात महत्वाचा आता बऱ्याच ठिकाणी चर्चेचा विषय आहे आणि तो आहे की आता जे लोकांना आलेले अनुभव आहेत त्या अनुभवाच्या आधारे बरीच लोक काडीच्या गर्भधारणेसाठी किंवा सुप्तगडांच्या निर्मितीसाठी आता मार्केटमध्ये जेवढी आहेत तेवढी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरतायत. मग कोण सीपीबी वापरते, कोण इथ्रेल वापरते, कोण कल्टार वापरते. म्हणजे भरपूर लोक भरपूर काय करतायत आणि त्यांना एकच पाहिजे की कुठल्याही कंडिशन्स मध्ये माझ्या बागेला योग्य माल आला पाहिजे. तर तुमच्या बागेला योग्य माल येईल त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तुमच्या पानाचं आरोग्य. तुम्ही तुमची पानं 120 दिवसापर्यंत टिकवायची आहेत कुठल्याही कंडिशन्स मध्ये आणि ही खुणगाट जर तुम्ही तुमच्या मनाशी बांधली तर तुमच्या बागेला नक्की चांगला माल येईल. कारण मागच्या वर्षी आमच्याकडं याच्याही पेक्षा फार भयानक अवस्था होती आणि त्यावेळी काही काड्यांचं मी निरीक्षण केलंय. प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. साधारण 45 दिवसाच्या दरम्यान बागेला पाणीही राहिलं नव्हतं. तिथून पुढे आम्ही काम केलं. त्यावेळी काही फवारण्या घेतल्या, कुठल्या फवारणी जास्त झाल्या, कुठल्या फवारण्या कमी झाल्या आणि या माध्यमातून काय होतंय हे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलंय की जेवढे शेतकरी 35 ते 60 दिवसात पानाची काळजी घेतात त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पानाच्या आरोग्याची काळजी 60 ते 120 दिवसात घ्यायचं. याचं कारण आहे मित्रांनो, कारण जसं आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण भरपूर काही करतो पानाची साईज, पानाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि एप्रिल छाटणीमध्ये आपण काम करतो पण ते तेवढं मन लावून किंवा त्याचा विचार करून करत नाही. तर इथं समजून घ्यायचा विषय असा आहे की तुम्ही एप्रिल छाटणीचं काम करत असताना चांगल्या वातावरणातनं बाद वातावरणाकडे चाललाय आणि तुम्ही ऑक्टोबर छाटणीचं काम करत असताना तुम्ही बाद वातावरणातनं चांगल्या वातावरणाकडे चाललाय.
तर इथं थोडी गरज आहे तुम्हाला योग्य पद्धतीचा विचार करायची, प्रत्येक बुरशीनाशकाची मोड ऑफ ऍक्शन समजून घ्यायची आणि मग त्याची फवारणी कधी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते पुढे आपण जसं रोगाच्या याच्यामध्ये जाईल त्यावेळी बोलू. पण आता इथं सगळ्यात महत्वाचा विषय आहे की इत्रेलची फवारणी घ्यावी का नको घ्यावी. तर मी मागच्या वर्षी मी डॉक्टर शिकामणी सरांचं एक ऑनलाईन लेक्चर केलं होतं. तर डॉक्टर शिकामणी सरांनी सुद्धा आम्हाला इत्रेलच्या 2 फवारण्या घ्यायला सांगितल्या होत्या. साधारण प्रति एकर 200 ते 250 मिली अशा पद्धतीनं प्रति एकर 200 ते 250 मिली पर्यंत ते प्रमाण घ्यायला सांगितलं होतं. आणि त्यांनी इत्रेल जे फवारायला सांगितलं होतं त्याचं कारण होतं की जसं पण आपण आता 15-20 जूनच्या दरम्यान जाऊ तर तुमच्या बागेत अतिरिक्त पावसामुळे खोड्याचं वाढणं प्रचंड प्रमाणात होत असतं आणि तुमच्या बागेत सतत खोडा वाढणे म्हणजे त्या झाडाची स्टोअर एनर्जी वाया जाण्यातला प्रकार आहे. कारण मित्रांनो आता बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की जोपर्यंत तुमच्या पानाला 23 ते 25 दिवस होत नाही तोपर्यंत तुमचं कोणतंही पान काम करत नाही किंवा ते अन्न निर्मिती करत नाही. पण हे 23 ते 25 दिवस ते जगत असतं तर ते जगतं कशावर, तर ते स्टोरेज अन्न साठ्यावर जगत असतं. मग ज्यावेळी तुमच्या बागेत खोडा वाढतो आणि हा खोडा सतत वाढतो तर खोडा वाढणे म्हणजे ते अन्न वाया चाललंय, कारण त्या फुटीची वाढ होते, त्याची पेशी निर्माण होते, त्याची पेशी लांबते, त्याच्या पेशीचं मल्टिप्लिकेशन होतं. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्या अन्नाची पातळी कमीच येणार, कारण तेच अन्न ते वापरते जे अन्न झाडानं स्टोअर केलंय, जे तुमच्या घरासाठी उपयोगी पडणार होतं ते अन्न तुमच्या खोड्यामध्ये वाया चाललंय. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की खोडा बागेत वाढणे म्हणजे प्रेग्नन्सी इन अबॉर्शन अशा गोष्टीमुळे जसं एखाद्या म्हणजे ह्युमन बॉडीवर जसा परिणाम होतो तसाच तो द्राक्ष वेलीवर पण परिणाम होतो. सतत खोडा करणं, पावसाळी वातावरणात आपल्या काही गोष्टी हातात नसतात, जसं झाडामध्ये नायट्रोजनच्या लेवल ऑटोमॅटिक वाढत असतात आणि कवळ्या फुटी जोरात वाढत असतात. तर आपण किती जरी खोडा केला तर दर 15 ते 20 दिवसाला आपल्याला खोडा करायला लागतो. आणि हे टाळण्यासाठी सरांनी आम्हाला साधारणपणे पहिले 1 ते 2 खोडा आपण केल्यानंतर ज्यावेळी पुढचा खोडा तुमचा 3 पानाच्या अवस्थेला येईल त्यावेळी इत्रेलची एक फवारणी आणि त्यानंतर 8 दिवसांनी एक इत्रेलची फवारणी घ्यायला सांगितली होती. आणि या इत्रेलचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं कारण असं होतं की हे इत्रेल आपण मारल्यानंतर ते ग्रोथ रिटार्डन्स म्हणून काम करेल आणि तुमची फूट ती 3 पानाच्या अवस्थेत राहील, जेणेकरून त्या फुटीवर परत एक कुठल्याही रोगाचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होणार नाही. यासाठी त्यांनी इत्रेल घ्यायला सांगितलं होतं, पण त्याची वेळ साधारण 75 ते 80 दिवसाच्या दरम्यान आणि तिथून पुढे 8 दिवसानं अशा 2 वेळा त्यांनी फवारणी घ्यायला सांगितलं होतं. मग यातनच काही प्रयोग करताना आमच्या असं लक्षात आलं की जसं बागेचे दिवस वाढत जात असतात त्या पद्धतीनं बाग स्टेज बदलतच जात असते. बऱ्याच लोकांना सवय असते, बघा आम्ही काल हे औषध मारलं, काल घड आमचा असा होता ना आज तो असा झाला. नाही, तो दिवस गेला की घड वाढणारच असतो. मग इत्रेल ग्रोथ रिटार्डन्स म्हणून मारलं, मग काही लोकांना त्याच्यात काडीच्या मॅच्युरिटीसाठी सुद्धा उपयोग झाल्याचा दिसला. परिणामी बरीच लोक इत्रेलच्या ह्या प्रमाणानं काय काडीच्या मॅच्युरिटीमध्ये फरक होत असेल माहित नाही, पण द्राक्ष पिका एवढे प्रयोग, द्राक्ष पिका एवढे शेतकरी संशोधक कुठल्याही इतर पिकात काम करत नाहीत आणि त्यामुळं भरपूर वेगवेगळे प्रयोग या घडीला द्राक्ष पिकात चालू आहेत. आणि माझं मत आहे की प्रयोग करायला काहीच हरकत नाही, एखाद्याचा प्रयोग अनुसरायला सुद्धा काही हरकत नाही. पण मित्रांनो, जशा 2 सख्या भावांच्या शारीरिक व्याधी एकसारख्या असणार नाही तशा 2 शेतकऱ्यांच्या समस्या किंवा त्या समस्यावरचं समाधान एकसारखं असणार नाही. म्हणून तुम्ही एखादा नवीन प्रयोग करत असताना तुम्ही थोडं तुमच्याकडं ट्रायल आणि एरर मध्ये ते काम करायला पाहिजे. 1 2 4 5 झाडं एखादी ओळ पहिल्या वर्षी थोडा कमी प्रमाणात प्रयोग करा, एखाद्या वळीवर करा, 5 झाडावर करा, त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि मग तुम्ही कुठल्या तर निष्कर्षापर्यंत पोहोचा की येस हे बरोबर आहे किंवा नाही हे चुकीचं आहे. मग असं ज्यावेळी तुम्ही प्रयोग करशिला, त्या प्रयोगांची निरीक्षण लिहिशिला, निष्कर्ष काढशिला, त्यावेळी तुमचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. कारण आपल्याला जर इथून पुढच्या काळामध्ये द्राक्ष बागेत जर सक्सेस व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं डोळसपणे काम करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण आजपर्यंत आपण कोणीतरी सांगितलं आणि ते लगेच नेऊन फवारलं, तर आता इथून पुढे तसं न करता प्रत्येक गोष्टीचा झाडावर काय परिणाम होईल, मण्यावर काय परिणाम होईल, मुळीवर काय परिणाम होईल, मातीवर काय परिणाम होईल याचा थोडा विचार करा आणि मग ते वापरायचं की नाही ठरवा. एखादी गोष्ट तुम्हाला नवीन वाटली तर पहिल्यांदा तिचा प्रयोग करताना तुमच्या अधिक माहितीसाठी 4-5 झाडावर करा, एखाद्या ओळीवर करा.
1 वर्षानं तुम्ही तिथं बघा की चांगलं काय झालं, वाईट काय झालं, आणि मग पुढच्या वर्षी ते सगळ्या प्लॉटवर करायचं का नाही करायचं याचा पक्का निर्णय घ्या. याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल, तुमचा खर्च वाचेल आणि तुमचं नुकसान नक्की वाचेल. संग्राम, नेक्स्ट घ्या. आता मागच्या स्लाइडमध्ये अन्नद्रव्यांच्या बाबतीत आहे, पण अन्नद्रव्यांचं सुद्धा आपण पुढे घेऊ. हे एकदा रोगाचा विषय झाला की पुढची स्लाइड येईल ती, म्हणजे कन्फ्यूज होऊ नका, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करायचा प्रयत्न करतोय. नाही, मागच्या स्लाइडवर घ्या. आता साधारण एप्रिल असू दे संग्राम. एप्रिल छाटणीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला कुठल्या रोगांची भीती असते किंवा कुठलं रोग तुमचं नुकसान भयानक मोठ्या प्रमाणावर करण्याची शक्यता असते? तर याच्यामध्ये डाउनी आहे सगळ्यात महत्वाचा, अँथ्रॅकनोज आहे, करपा आहे, फोमाफिसस आहे आणि व्होरी आहे. आता प्रत्येक रोगाची एक सायकल आहे, प्रत्येक रोगासाठी एक पोषक वातावरण आहे, प्रत्येक रोगासाठी त्याचा युनिकुलम महत्वाचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती आहेत. म्हणजे मी ते सायकल डीप मध्ये जाऊन सांगणं, त्याच्या टेक्निकल वर्ड वापरणे याच्यापेक्षा हा एक ट्रायंगल आहे तुमच्या समोर मित्रांनो, आणि या ट्रायंगलवर याला 3 टोक आहेत. आणि ही 3 टोकं म्हणजे तुमचे होस्ट म्हणजे तुमच्या बागेतलं झाड, फायटोजन म्हणजे तुमच्या बागेत येणाऱ्या रोगाचा इनोकुलम, आणि एन्व्हायरमेंट म्हणजे त्या रोगाच्या वाढीसाठी पोषक असणारं वातावरण. तर हे 3 कोण जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत तुमच्या बागेत रोग येत नाही. म्हणजे जसं आतापर्यंत तुमच्याकडे द्राक्षाचा बाग आहे पण तिथं दावणी दिसलेला नाही, मग फायटोजन नाही का? आहे, फायटोजन आहे तुमच्या प्लॉटमध्ये, पण एन्व्हायरमेंट त्याला पोषक नाही, वातावरण त्याला पोषक नाही, म्हणून तो वाढलेला नाही. पण पुढच्या काळात जसं त्याला एन्व्हायरमेंट पोषक होईल तसा तो वाढेल. याच्यासाठी फक्त आपण एक डाउनीची सायकल बघू. पुढे घ्या. आता हे म्हणजे बऱ्याच तुम्ही जेवढ्या मीटिंग करताय, मला वाटतं सगळ्या मीटिंग मध्ये या पद्धतीचं तुम्हाला ही स्लाइड दाखवली जाते. आता डाउनी बऱ्यापैकी सगळ्यांना कळालाय, त्याचं उच्चाटन कसं करायचं कळालंय, पण तरी 1-2 मिनिटासाठी सगळ्यात पहिलं तुमच्या प्लॉटमध्ये जे डाउनीचं इन्फेक्शन होतं ते कुठनं होतं? तर जुने काही जे तुमच्या बागेचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये तुमची तुटलेली वाळलेली बाळी जी तिथंच तारेला कडला धरून राहिलेली आहे, खोड, ओलांडा, हे जे जुने पार्ट्स आहेत ह्याच्यावर तुमच्या डाउनीचे ऊस स्पोर पहिल्यापासून असतात. हे ऊस स्पोर पुढे जाऊन स्पोरॅन्जियम मध्ये स्प्रेड होतात. ते जूस स्पोरच्या माध्यमातून स्टोमॅटामधून किंवा क्युटिकल मधनं आत जातात. जूस स्पोरने एंट्री केली ते संक्रमण वाढवतं आणि तुम्हाला सगळ्यात शेवटी तुम्हाला त्याच्या पानाच्या बॅक साईडला पांढरी बुरशी दिसते. आता हे डाउनीची सायकल समजून घ्यायला काही एवढी अवघड नाही, पण डाउनीची सायकल दिवसामध्ये समजून घेताना मित्रांनो सगळ्यात जास्त चांगलं प्रबोधन ह्या विषयावर होणं गरजेचं आहे की डाउनीची पहिली सायकल कशी पूर्ण होते, किती दिवसात पूर्ण होते, डाउनीची दुसरी सायकल कशी पूर्ण होते, किती दिवसात पूर्ण होते, डाउनीची तिसरी सायकल म्हणजे काय, ती किती दिवसात पूर्ण होते. तर डाउनीचं जे प्रायमरी तुमच्या प्लॉटमध्ये होणारे इन्फेक्शन आहे हे पहिली सायकल डाउनीची तुमच्या बागेत पूर्ण होण्यासाठी 14 दिवसाचा काळ आहे मित्रांनो. बागेतली तुमच्या डाउनीची दुसरी सायकल पूर्ण होण्यासाठी 6 दिवसाचा काळ आहे, आणि बागेतली तुमच्या डाउनीची तिसरी सायकल जी तुम्हाला दिसणारा डाउनी आहे ते दिसायची सायकल पूर्ण होण्यासाठी फक्त 90 मिनिटाचा काळ आहे. म्हणून बरेच शेतकरी असं म्हणतायत की काल रात्री मी माझ्या प्लॉटमध्ये गेलो त्यावेळी डाउनी कुठेही दिसत नव्हतं, पण आज सकाळी भरपूर प्रमाणात डाउनी दिसते. तर याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे ज्यावेळी डाउनी तुमची तिसऱ्या सायकलमध्ये जाते त्यावेळी ती 90 मिनिटात तिची सायकल पूर्ण करते आणि तिचा वेग प्रचंड असतो, आणि इथं तुम्हाला फसल सारखी टेक्नॉलॉजी मदत करते. मित्रांनो मला सांगायला खरोखर आनंद होईल, मी 13 ऑगस्ट 2020 ला माझ्या बागेमध्ये फसलचं डिव्हाइस बसवलेलं आहे आणि माझ्या बागेचं ग्राफ्टिंग तारीख 14, 15, 16 सप्टेंबर आहे. माझ्या बागेचे रिकटिंग तारीख 19 जानेवारीची आहे. 19 जानेवारी पासून आता माझ्या प्लॉटला साधारण 120 दिवस झाले आणि ग्राफ्टिंग नंतरचे 120 दिवस साधारण, कारण सप्टेंबर, डिसेंबर, जानेवारी, तर ते 120 ते 150 दिवस. माझा प्लॉट 5100 झाडांचा आहे. मला वाटतं इथं ऐकत असलेल्या बऱ्याच लोकांनी माझ्या बागेला भेट दिलेली आहे. माझ्या 5100 झाडातलं एकही झाड कुठल्या रोगाच्या इन्फेक्शनमुळं
माझी फूट किंवा माझं पान बाद झालेलं नाही. आणि हे सगळं मला कशाने शक्य झालं, तर मला जी फसलची ऍडव्हान्स ऍडवायझरी येते की माझ्या प्लॉटमध्ये जे प्रायमरी इन्फेक्शन व्हायला लागलंय, माझ्या प्लॉटमध्ये आता जे सेकंडरी इन्फेक्शन व्हायला लागलंय, आणि त्या दृष्टीनं तुम्ही आता फवारणीचं प्लॅनिंग करायला पाहिजे. बरं, ही नुसतीच ऍडवायझरी येत नाही, तर ह्या ऍडवायझरी बरोबर मी काय फवारायला पाहिजे, बरं मी काय फवारायला पाहिजे हे नुसतं येत नाही, तर ते फवारताना मी ते कोणत्या वेळेला फवारायला पाहिजे एवढं खालीपर्यंत जाऊन मला हे मेसेज येत असल्यामुळं मला माझ्या बागेत आतापर्यंत रोगाचं आणि किडीचं नियोजन करणं सोपं झालेलं आहे. नेक्स्ट. आता जसं मी मगाशी सांगितलं, आपण सायकल फक्त डाउनीची बघितली. आता सगळ्यात माझ्या हिशोबानं मागच्या वर्षी मला ज्या रोगानं सगळ्यात जास्त दमवलं तो रोग म्हणजे अंत्रपणाच आणि करपा. कारण हे रोग कंट्रोल करणं तेवढं सोपं नाही. कारण ज्यावेळी सतत पाऊस पडत असतो, तुम्हाला फवारणीला वेळ मिळत नाही, तुम्ही फवारलेलं औषध पानावर योग्य पद्धतीने बसत नाही, तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला रोग निदानासाठी काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढं. हा करपा आहे, पुढे जाऊ दे. बुरी आहे, हे मेन रोग आहेत. आता ह्या सगळ्या रोगांच्या एकत्रित परिणामांसाठी सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात स्वस्त असं कोणतं औषध असेल तर ते बोर्डो आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी बोर्डोचा वापर करायलाच पाहिजे योग्य वेळ आल्यानंतर. पण साधारण 70 दिवसाच्या अगोदरपर्यंत तुम्हाला बोर्डोचा वापर करता येत नाही. पण मित्रांनो, संग्राम जरा पुढची स्लाइड काय बघू. हा, तर बोर्डोचा वापर करायचाच आहे, पण बोर्डोचा वापर जर तुम्हाला 70 दिवसापर्यंत करता येत नसेल तर आता तुम्हाला योग्य पद्धतीच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्यायच्या आहेत. आणि ह्या योग्य पद्धतीच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या घेत असताना तुम्हाला त्या बुरशीनाशकाची मोड ऑफ ऍक्शन माहीत असणं गरजेचं आहे. थोडं विचार करा की जे अरविंद खोडेंनी कॉन्टॅक्ट थिअरी आणलेली आहे, जी प्रचंड लोकप्रिय आहे, चांगली आहे, जिचे रिझल्ट चांगले आहेत, ह्या कॉन्टॅक्ट थिअरीची काम करायची पद्धत समजून घ्या. एखादं आंतरप्रवाही औषध तुम्ही मारत असाल तर त्याची काम करायची पद्धत समजून घ्या. कुठल्या फवारणीनंतर किती वेळानंतर आलेला पाऊस त्या फवारणीच्या परिणामावर काय बदल घडवू शकतो हे समजून घ्या. ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. समजून चालला की आता आपल्याकडे चांगलं वातावरण 2 दिवस आपल्याला मिळत आहे, थोडाफार सूर्यप्रकाश मिळतोय, कंडिशन ज्यावेळी असतील त्यावेळी आपल्या बागी पानं जोपर्यंत कवळी आहेत, कवळ्या पानावरच रोगांचं इन्फेक्शन होत असतं मित्रांनो. आणि म्हणून जोपर्यंत पानं कवळे आहेत, तुम्ही आत्ताच्या स्टेजला मी मगाशी म्हणलं तसं फक्त तुम्हाला पुढच्या वेळचा गोळीघाडाचा खर्च आत्ता वाढवायचा आहे, आत्ता करायचा आहे. तुम्ही पुढे जाऊन जे गोळीघाडासाठी खर्च करणार आहे तोच तुम्हाला आता योग्य बुरशीनाशकावर करायचा आहे. तो कसा, तर आता जर तुमचे प्लॉट 40 ते 50च्या मध्ये असतील किंवा ह्याच्यापेक्षा मागच्या दिवसात असतील तर तुम्ही प्रत्येक 10 दिवसातनं वेदर फोरकास्टचा विचार करून योग्य बुरशीनाशक, जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे याचा वापर करायला पाहिजे. मग याच्यामध्ये भरपूर बुरशीनाशक आहेत, कर्जेट आहे, मेलेडिव आहे, अक्रोबॅट आहे, रिव्हर्स आहे. कोणतंही आंतरप्रवाही बुरशीनाशक फक्त तुम्ही ग्रुप चेंज करून दर 10 दिवसानं 2 फवारण्या, जास्तीत जास्त 2 ते 3 फवारण्या तुम्हाला घ्याव्या लागतील. आणि 3 फवारण्या तुम्ही घेतल्या तर ह्या तुमच्या 30 दिवसाचा गॅप निघून जाईल आणि या 30 दिवसामध्ये तुमचे पानं बऱ्यापैकी निभार होतील. आता पान निभार होणं म्हणजे काय, तर पानामध्ये जोपर्यंत कॅल्शियमच्या लेवल वाढणार नाहीत, पानाला प्रॉपर काळोखी जोपर्यंत येणार नाही, पानाचा थिकनेस जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत त्याच्यावर असणारं रोगाचं प्रेशर कमी होणार नाही. आणि हे करण्यासाठी तुम्हाला पुढचा 1 महिना फक्त चांगलं नियोजन करायचं आहे. आणि हे नियोजन करताना त्याची सुरुवात करायची आहे तुम्हाला तुमच्या बागेच्या वातावरणामध्ये. साधारणपणे आपल्याकडे जे आता येणाऱ्या रोगाचं जी शक्यता आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, डाउनी असेल, करपा असेल, अँथ्रॅकनोज असेल, फोमोफिसस असेल, बुरी असेल, तर आलटून पालटून तुम्हाला फक्त बुरशीनाशक योग्य पद्धतीचं, त्याची मोड ऑफ ऍक्शन योग्य असलेलं समजून घेऊन फवारणी करायचं. मग आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कर्जेट पासून अगदी मेलेडिव, अक्रोबॅट, रिव्हर्स कशाचाही उपयोग करू शकता. फक्त एकाच ग्रुपची बुरशीनाशक न देता हे 3 ज्या फवारण्या घेणार आहेत तिथं तुमचा ग्रुप चेंज झाला पाहिजे.
आणि मग तुमच्या हातात दुसरं सगळ्यात प्रभावी हत्यार राहते ते म्हणजे कॉन्टॅक्ट थिअरीच्या माध्यमातून जे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहेत, ज्याला आपण प्रोटेक्टंट म्हणतो, म्हणजे जे प्रोटेक्ट करायचं काम करतात. पण जसं मी तुम्हाला म्हणले की प्रत्येक बुरशीनाशकाचं काम तुम्हाला माहित असायला पाहिजे. समजून चाला की तुम्ही M45 सारखं बुरशीनाशक मारताय, हे स्पर्शजन्य गटात येणारं बुरशीनाशक आहे, ह्याची मल्टीसाइड ऍक्शन आहे. पण हे पानावर फवारल्यानंतर कमीत कमी 6 तास पाऊस यायला नाही पाहिजे मित्रांनो. म्हणजे M45 नाही, अगदी तुम्ही कर्जेट जरी तुमच्या प्लॉटला मारणार असाल, मेलेडो जरी तुमच्या प्लॉटला मारणार असाल, तर मारल्यानंतर कमीत कमी 6 तास पाऊस यायला नाही पाहिजे. का? तर कोणतंही केमिकल हे पानावर पडल्यानंतर त्या पानामध्ये एकतर कुठलंही स्पर्शजन्य बुरशीनाशक कधीच पानाच्या आतमध्ये जात नाही, ते फक्त पानाच्या सरफेस एरियावरतीच असतं, वरच्या साईडला. तर ज्यावेळी पाऊस पडतो 2 मिलीमीटर पेक्षा जास्त, त्यावेळी तुमचं स्पर्शजन्य बुरशीनाशक 100% वॉशआउट होतं मित्रांनो, 100%. म्हणजे 1% सुद्धा तिथं तुम्हाला ते रिझल्ट देऊ शकत नाही. आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक सुद्धा त्या 2 मिलीमीटरच्या वरच्या पावसामध्ये त्याचे परिणाम कमी येतात किंवा ते सुद्धा डिझॉल्व्ह होऊन जातं, म्हणजे ते त्या पद्धतीनं काम करत नाही. मी सतत म्हणतोय की आंतरप्रवाही बुरशीनाशक घेताना त्याची मोड ऑफ ऍक्शन माहित पाहिजे. म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये परत 2 घटक आहेत, एक लोकल सिस्टमिक आहे आणि एक अॅक्रोपिटल ट्रान्सलॅमिनर मोड ऑफ ऍक्शन असलेलं बुरशीनाशक आहे. म्हणजे जे वाढणाऱ्या भागाकडे पुढे सरकतं, मग ज्याच्यामध्ये आलेट येईल, ज्याच्यामध्ये कर्जेट येईल, अशी बुरशीनाशक जी अॅक्रोपिटल ट्रान्सलॅमिनर ऍक्शन आहे. आणि जी लोकल सिस्टमिक मध्ये तुमचा अक्रोबॅट येईल. तर तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशकाची मोड ऑफ ऍक्शन माहित पाहिजे आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची मोड ऑफ ऍक्शन माहित पाहिजे की कुठलंही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक तुमचं कधीही पानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही आणि ते पानाच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रोटेक्ट करू शकत नाही, तर ते फक्त पानाचा वरचा सरफेस एरिया जिथं बसेल तिथं. म्हणून कॉन्टॅक्ट बुरशीनाशकासाठी योग्य कव्हरेज गरजेचं आहे. ते आंतरप्रवाही बुरशीनाशकासाठी सुद्धा आहे, पण कॉन्टॅक्टला तुमचे ड्रॉपलेट साईज थोडेसे मोठे पाहिजेत, ते सगळ्यात जास्त सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे, वाऱ्याच्या वेगाला प्रतिकार करून ते पानापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते तिथं जास्त चांगल्या पद्धतीनं पसरलं पाहिजे. म्हणून आंतरप्रवाही औषधासोबत शक्यतो चांगल्या पद्धतीचं स्प्रेडर वापरा. मार्केटमध्ये म्हणजे माझ्या हिशोबाने ब्रेक थ्रू नावाचं एक इक्वाग्रोचं फार चांगलं स्प्रेडर आहे. तर असे चांगल्या पद्धतीचं किंवा वेटगोल्ड नावाचं एक स्प्रेडर आहे. तर अशा चांगल्या पद्धतीचं स्प्रेडर वापरा, जेणेकरून तुमच्या आंतरप्रवाही औषधं ट्रान्सलॅमिनर होण्यासाठी ते स्प्रेडर त्यांना मदत करेल, पानाच्या पेशी भित्तिकाच्या आतमध्ये जायला त्यांना मदत करेल. बरं, आता नुसतं एखादं बुरशीनाशक तुम्ही घेतलं, फवारलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील. कोणतंही बुरशीनाशक हे परिणामांसाठी फक्त 50% जबाबदार आहे मित्रांनो. मग राहिलेलं 50% काय आहे? तर राहिलेलं 50% आहे फवारणीची वेळ, फवारण्यासाठी वापरत असलेला पाण्याचा पीएच आणि फवारण्यासाठी वापरत असलेले इक्विपमेंट. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डीप आणि डिटेल जाऊन चर्चा करायची म्हणलं तर हे वेबिनार आपलं संपून जाईल, म्हणजे हे टाइम आपल्याला पुरणार नाही. तर थोडक्यात मी तुम्हाला एकच सांगतो, कॅप्टॉप सारखं बुरशीनाशक आहे जे कॅप्टन त्याच्यामध्ये घटक येतो, हे बुरशीनाशक तुम्ही जर 8 पाण्याच्या पीएच मधनं मारलं तर हे फक्त 10 मिनिट काम करेल तुमच्या पानावर. हेच बुरशीनाशक तुम्ही जर 7 पाण्याच्या पीएच मधनं मारलं तर 7.5 तास काम करेल. आणि हेच बुरशीनाशक जर तुम्ही 6 पाण्याच्या पीएच मधनं मारलं तर साधारण 28 तास काम करेल मित्रांनो. म्हणजे एक साधा मुद्दा आहे, विषय किती म्हणजे मला वाटतंय की जेवढं आपण बुरशीनाशका म्हणजे त्याच्यावर पैसे खर्च करतो किंवा त्याचे काम समजून घेतो, आज मला नाही वाटत की डावणीची बुरशीनाशकं, करप्याची बुरशीनाशकं, बोरीची बुरशीनाशकं कुठली, हे कुठल्या जरी शेतकऱ्याला विचारलं तर तो सहज सांगा. पण प्रत्येक बुरशीनाशकाच्या चांगल्या परिणामासाठी काही ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या माहीत असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरच मित्रांनो तुम्हाला येणारे रिझल्ट येणार आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं, तुम्ही फवारणी करताय आणि तुमची फवारणीची वेळ जर योग्य नसेल, बरं फवारणीची वेळ कशावर ठरते? फवारणीची वेळ ठरते जी तुम्ही एएसएस मारताना डेल्टा डेल्टा म्हणता का नाही, तो डेल्टा म्हणजे तुमची फवारणीची वेळ आहे. डेल्टा 4 प्रकारात मोजला जातो. 2 ते 6चा डेल्टा हा सगळ्यात उत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट डेल्टा आहे. 6 ते 8चा उत्तम आहे. 8 ते 10च्या डेल्टामध्ये शक्यतो तो फवारणी टाळायची आहे आणि 10च्या पुढच्या डेल्टाला तुम्ही फवारणीच घ्यायची नाही मित्रांनो. पण दुर्दैवानं आपल्याकडं फवारणी कधी करावी किंवा ती कुठल्या वेळी करावी, आता ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. काही बागायतदारांच्या जास्त बागा आहेत,
वेळेअभावी त्यांना ते सगळं शेड्यूल बसवता ते होत नाही त्यांच्याकडनं मॅनेजमेंट. पण जर तुम्हाला चांगले परिणाम मिळवायचे असतील तर ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर तुमचा खर्च नाहक वाढत जाईल आणि त्या वाढलेल्या खर्चामुळं खर्च करून पण तुम्हाला येणारे परिणाम तेवढे चांगले असणार नाहीत. परिणामी बऱ्याच वेळेला असं दिसतं की एक शेतकरी कधीतरी औषध मारतो पण त्याच्या बागेत रोग फार कमी आहे आणि एक शेतकरी सतत औषध मारतो पण त्याच्या बागेतला रोग थांबतच नाही. तर फवारणीची वेळ आणि फवारणीसाठी वापरलेलं पाणी आणि त्या पाण्याचा पीएच आणि ते फवारत असलेले इक्विपमेंट हे 50% तुमच्या येणाऱ्या रिझल्टसाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून तुम्ही नुसतं बुरशीनाशक कुठलं घेताय किंवा कीटकनाशक कुठलं घेताय तर त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टीचं तुमच्याकडे डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे. समजा तुम्ही एखादं बुरशीनाशक फवारलं, ते फवारल्यानंतर किती वेळानं पाऊस आला, तो पाऊस किती मिलीमीटर होता. मग बऱ्याच वेळेला असं लोकांचं मत असतं की एका दिवसात 2 औषध फवारायची गरज आहे का? बऱ्याच वेळेला एका दिवसात 2 औषध काय, मी तर म्हणतो 8, 9, 9, 10 दिवस सुद्धा तुम्हाला औषध फवारायची गरज नाही. पण ते कधी? ते चांगल्या वातावरणात. जिथं तुम्ही औषध मारल्यानंतर 8-10 दिवस पाऊस येत नाही. ते औषध तुमचं तिथं प्रोटेक्ट करतं तुमच्या पानांना. तर तिथं तुम्ही अजिबात फवारणीची गडबड करू नका. पण अशी बाद वातावरण आहे की जिथं तुम्हाला सतत ही एक टांगती तलवार आहे की माझ्या या औषधांना नाही काम केलं तर माझ्या बागेत रोग येऊ शकतो. आणि मी आता तुम्हाला सांगितलं तसं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पान. आणि ते पानाचं आरोग्य चांगलं असणं फार गरजेचं आहे. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक मी करत असताना मला ज्या गोष्टी जाणवल्या त्याच्यावरनं मी एक 10 कलमी कार्यक्रम काढलेला आहे. आणि तो 10 कलमी कार्यक्रम काय सांगतोय, तो रोग नियंत्रणासाठी उपाययोजना करत असताना काय करायला पाहिजे, रोगाचं संक्रमण वाढण्याआधीच प्रिव्हेंटिव्ह फवारणी घ्यायला पाहिजे. आणि ह्या प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेताना जास्तीत जास्त स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करायला पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही डाउनीसाठी कोमानेल घेऊ शकता, M45 आहे, कॅप्टॉप आहे, भुरीसाठी सल्फर सारखं अत्यंत स्वस्त औषध आहे, करप्यासाठी ब्ल्यू कॉपर आहे, कोसाइड आहे, कुप्रोफिक्स आहे. बागेतील खुडा तुम्ही कधी जास्त वाढून नाही द्यायला पाहिजे, तो वेळच्या वेळी करायला पाहिजे. कारण मी मगाशी सांगताना एक गोष्ट विसरलो मित्रांनो, तुमच्या बागेत ज्यावेळी खुडा वाढतो तुमची फूट जोपर्यंत 4 पानावर असते तोपर्यंत तुमच्या बागेत कधी तुम्हाला दावणीचा त्या 4 पानावर इन्फेक्शन झालेलं दिसत नाही. पण जशी तुमची फूट 5व्या पानावर जाते तसं तुम्हाला पहिल्या पानावर दावणी आलेली दिसते. खोड्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. खोड्याची पानं कवळी असतात, खोड्याच्या खालची पानं निबार झालेली असतात. निबार पानामध्ये कॅल्शियमच्या लेवल चांगले असतात, त्याची सेल वॉल चांगली असते, तिथं रोगाचं इन्फेक्शन एवढ्या जोरात होत नाही. पण जिथं पानं कवळी असतात तिथं रोगाचं इन्फेक्शन जोरात होतं. पण ते कधी होतं, तर तुमची फूट 4 पानाच्या पुढच्या अवस्थेत गेल्या. तुमची फूट जोपर्यंत 4 पानाच्या आतल्या अवस्थेत आहे तोपर्यंत तुमच्या फुटावर कधीही डावणी येणार नाही. तुम्ही सुद्धा हे बघितलं असाल की आता जून जुलैमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला माणसं मिळणं न मिळणं, पाऊस लागणं ह्या गोष्टीमुळे कधी तर खुडा काढायला वेळ लागला तर बऱ्याच वेळेला तुम्हाला 10-12 पानाची जी फूट आहे तिच्या मागच्या 5, 6, 7 पानावर सलग पूर्ण डावणी भरलेला दिसतो, पण कधीच शेंड्याकडच्या 4 पानावर तुम्हाला डावणी दिसत नाही किंवा त्या फुटीच्या शेजारी असलेल्या 4 पानाच्या फुटू कधी डावणी दिसत नाही. तर हे असं का होतं, तर डावणी ही मुळात परोपजीवी बुरशी आहे. ती अन्नासाठी तुमच्या त्या द्राक्ष वेलीतल्या पानातल्या अन्नावर अवलंबून आहे. आणि हे अवलंबून असल्यामुळं जोपर्यंत त्या पानात त्या डावणीचं अन्न निर्माण होणार नाही, साठवलं जाणार नाही, तोपर्यंत ती तिथं वाढू शकत नाही. म्हणून खुडा करत असताना तुम्ही योग्य वेळेत खुडा करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या बागेत मोकळी कॅनोपी असणं अत्यंत गरजेचं आहे. हवा खेळती राहायला पाहिजे. मगाशी पण मी सांगितलं होतं, सूर्यप्रकाश सगळीकडे मिळायला पाहिजे. जिथं तुमचा सूर्यप्रकाश आणि हवा असेल तिथं रोगाचं इन्फेक्शन तुम्हाला एवढं जास्त प्रमाणात होणार नाही. झालं तर ते तुम्हाला सहज कंट्रोल करता येईल. तुमच्या बागेमध्ये मागच्या वर्षी आपल्याला काय अडचण आली, तर मागच्या वर्षी साधारणपणे जुलै अखेरच किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये रोगानं पानं गेली आपली आणि त्या पानं जाण्यामुळं घड निर्मिती झाली होती पण त्या घडाचं पोषण झालं नाही. आणि म्हणून आपल्याला बागा छाटल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला योग्य पद्धतीनं माल निघाला नाही किंवा ते घड आले ते टिकले नाहीत. गोळीघाडासाठी भरपूर प्रयत्न केल्यावर सुद्धा ते टिकले नाहीत. त्याचं कारण तुम्ही पानाच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. तर बागेचं निरीक्षण हे रोजच्या रोज करायला पाहिजे तुम्हाला. आणि किमान रोज एकदा तरी तुम्हाला तुमच्या बागेतनं चक्कर मारायला पाहिजे.
कोणत्या रोगाची लागण दिसते का, त्याचे काय प्रायमरी इनोक्युलम तुमच्या प्लॉटमध्ये दिसतो का, इन्फेक्शन दिसतं का, हे समजून घ्यायला पाहिजे. जसं मगाशी मी सांगितलं की दर 10 दिवसात किमान एक आंतरप्रवाही बुरशीनाशकाची तुम्ही फवारणी घ्यायला पाहिजे. मग ती डावणीसाठी असेल, वातावरण बघून ती भुरीसाठी असेल, वातावरण बघून ती करप्यासाठी असेल. तुमच्या बागेमध्ये तुमच्या आजूबाजूला कुठल्या पद्धतीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे समजून घेऊन तुम्ही ह्या पद्धतीच्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची दर 10 दिवसातनं एक तरी फवारणी घ्यायला पाहिजे. 4 mm च्या पुढे पाऊस आला तर तुम्हाला ती फवारणी परत घ्यायला पाहिजे. म्हणजे असं नाही होणार की तुम्ही आज फवारणी घेतली आणि अगदी 2-3 तासात पाऊस आला, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आज फवारणी घेतलेली आणि 3 तासानंतर पाऊस आलाय किंवा 4 तासानंतर पाऊस आलाय. तर तुम्हाला पावसाचं पण वेळापत्रक तुम्हाला माहित असायला पाहिजे की मी फवारणी केल्यानंतर तो किती वेळानं आला, किती प्रमाणात आला. ह्यासाठी मित्रांनो आता इथून पुढे आपल्याला द्राक्ष पिकाचं नियोजन करत असताना बऱ्याच वेदर साईट आहेत. म्हणजे मला तर या बाबतीत फसल फार चांगलं वाटतंय. फसलकडनं मला जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला बऱ्याच गोष्टी कळतायत. रोगाचं प्रिडिक्शन कळतं, त्याबरोबर मला 14 दिवसाचं पुढचं वेदर फोरकास्ट कळतं आणि ह्या 14 दिवसाच्या पुढच्या काय वातावरण असणार आहे याचा अभ्यास करून मी माझ्या बागेत कुठल्या वेळी कोणत्या फवारण्या घ्यायला पाहिजेत याचं नियोजन करतो. तुम्ही आतापासून बऱ्याच वेदर फोरकास्ट आहेत ज्या ते त्यांचा अंदाज देत असतात. याच्यामध्ये आपली पुणे वेधशाळापासून अगदी तुमच्या स्कायमॅट पर्यंत आहेत. सगळेजण आपण मोबाईल वापरणारे शेतकरी आहेत, तर थोडं वेदर फोरकास्टचा अभ्यास करायला पाहिजे. वेदर फोरकास्ट समजून घ्यायला पाहिजे. पावसाचे दिवस कधी सांगितलेत, किती दिवसानंतर पाऊस येणार आहे, आपल्या बागेची कोणती अवस्था आहे हे समजून घेऊन तुम्हाला बुरशीनाशकांच्या कोणत्या प्रकारच्या फवारण्या घ्यायला पाहिजेत याच्यावर फोकस करायला पाहिजे किंवा तशी स्ट्रॅटेजी तयार करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जी फवारणी करणार आहे ती फवारणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं नोझल योग्य पाहिजे, नोझलचं कोण योग्य असलं पाहिजे. वाऱ्याचा वेग असताना म्हणजे कमीत कमी तुमचा 7 ते 8च्या दरम्यान डेल्टा असताना फवारणी झाली पाहिजे. 8च्या वरच्या डेल्टाला तुम्ही फवारणी घेऊ नका. तिथं असं असत नाही की काय होतंय, तर होतंय हे की तुमचं डिझेल, तुमच्या माणसाचा पगार, तुमच्या औषधाचे पैसे हे सगळे गेल्यानंतर सुद्धा येणारे परिणाम त्या पट्टीत येत नाही. म्हणून हे टाळायचं असेल तर काही गोष्टी समजून घ्या. जे मोठे बागायतदार आहेत त्यांनी फवारणीचं नियोजन करताना त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध साधनांचा विचार करून त्याचं एक शेड्यूल तयार करायला पाहिजे. त्याच्यात अर्धे प्लॉट करता येतात का, त्यापेक्षा कमी करता येतात का, आणि फवारणी अशा पद्धतीने करायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं असतं की वातावरण चांगलं आहे, माझी बाग एकदम चांगली दिसते आणि मला काय आता फवारणीची गरज नाही. तर मित्रांनो, अजिबात चूक करू नका जोपर्यंत तुमची पानं कवळी आहेत. जरी तुमची वेल आता सशक्त दिसत असेल, जरी तुमची वेल आता तुम्हाला चांगली हिरवीगार तजेलदार दिसत असेल, तर या काळात तुमच्या बागेमध्ये जे मायक्रो इन्फेक्शन झालेलं आहे कोणत्याही रोगाचं, त्याला आता सध्या फेवरेबल कंडिशन्स आहेत की ते जोरानं त्याचा उद्रेक होईल आणि ते तुम्हाला दिसेल. पण 15 ते 20 दिवसानंतर ज्यावेळी त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी पोषक असतील आणि तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतील, त्यावेळी जर ही समस्या निर्माण झाली तर ती कंट्रोल करणं आपल्यासाठी अत्यंत अवघड आणि खर्चिक असेल. म्हणून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पुढच्या 15 ते 20 दिवसात बागेकडे दुर्लक्ष करू नका. किंवा माझी बाग चांगली दिसते, माझ्या बागेवर आता कुठला रोग दिसत नाही, अशा खोट्या आविर्भावात राहू नका. तर समजून घ्या, मागच्या वर्षी ज्या बागेमध्ये करप्याचं इन्फेक्शन झालं होतं, डाउनीज इन्फेक्शन झालं होतं, बुरीज इन्फेक्शन झालं होतं, त्याचा इनोक्युलम तुमच्या प्लॉटमध्ये आहे, सुप्त अवस्थेत आहे. त्याला ज्यावेळी फेवरेबल कंडिशन्स निर्माण होतील त्यावेळी तो वाढल आणि तो त्यावेळी जोरात वाढल आणि तो परत तुमचा खर्च वाढवेल. तर ते टाळायचं असेल तर तुम्ही आता सजग होणं, जागे होणं फार गरजेचं आहे. संग्राम, जरा पुढची स्लाइड दाखवतो का मला? चला, आता हे किडींसाठी आहे, पण त्याच्या अगोदर मी आता हे सांगितलं मी तुम्हाला केमिकल पद्धतीनं तुम्ही कसं, रासायनिक पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन करणार आहे, कोणत्या बुरशीनाशकाच्या माध्यमातून तुम्ही नियोजन करणार आहे. पण ह्या बुरशीनाशकांच्या वापरामध्ये येणाऱ्या 15 ते 20 दिवसानंतर ज्यावेळी अडचण येणार आहे, म्हणजे सतत पाऊस असेल, ढगाळ वातावरण असेल, तुम्ही फवारणी केली
आणि तुम्ही बागेतनं बाहेर गेला की पाऊस येत असेल, तर अशा वेळी ही केमिकल औषध काम करतील का तुमच्या प्लॉटमध्ये? मग आपल्यासाठी तर पुढचे 30 दिवस अजून अत्यंत महत्वाचे आहेत. आणि हे 30 दिवस महत्वाचे याच्यासाठी आहेत की तुमचं त्या 30 दिवसात पान थोडं निबार होईल. पण पान तुम्हाला अजून 120 दिवस म्हणजे 90 दिवस अजून तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जैविक उत्पादनांचा विचार करावा लागेल. आणि ह्या जैविक उत्पादनांचा विचार करताना मग त्याच्यामध्ये ट्रायको आहे, सुडो आहे, बॅसिलस आहे, हे बुरशीनाशक म्हणून वापरता येईल. तुमचं विसिनिया ब्युवेरिया आहे, मॅटरायझम आहे, व्हर्टिसेलम आहे, हे कीटकनाशक म्हणून वापरता येईल. पण ह्यांची वापरायची सुद्धा एक पद्धत आहे. आणि यांच्या वापराच्या योग्य पद्धतीने जर तुम्ही ती वापरलीत तर तुम्हाला फार चांगले रिझल्ट मिळतील. जसं तुमचा बॅसिलस आहे किंवा तुमचा सुडो आहे, तर हे जीवाणू आहेत. आणि हे जीवाणू तुम्ही वरनं पानावर फवारून पण देऊ शकता, तुम्ही ड्रिप नाही देऊ शकता. पण हे तुम्ही दिल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवस लागतात यांना झाडामध्ये जायला. आता इथं एक विचार करायला लावणारी आणि गमतीची फार मोठी गोष्ट मित्रांनो अशी आहे, जसं तुमचं कोणतंही स्पर्शजन्य बुरशीनाशक रासायनिक हे पानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि आंतरप्रवाही औषध पानाच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याच्या काम करायला जर सूर्यप्रकाश योग्य नसेल तर काम करायच्या त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. तर तिथं हे जीवाणू तुम्हाला अत्यंत चांगली मदत करतात. तर ते त्यांचा एक झाडाबरोबर सजीवी संबंध आहेत की ते मुळीकडनं झाडामध्ये जाऊ शकतात. पानाच्या क्युटिकलमध्ये आतल्या साईडला एक लेअर त्यांचा तयार होतो. जसं डाउनीची बुरशी हे पानातलं अन्न आहे म्हणून ती त्या पानावर येते, तसंच ह्या बॅसिलस आणि सुडो जीवाणूचं अन्न ही डाउनीची, करप्याची, बोरीची बुरशी आहे. बॅसिलस हे साधारणपणे खूप जास्त बुरशीच्या युनिकोलमवर काम करतो. त्याची रेंज पण चांगली आहे. साधारणपणे मला वाटतं 15° पासून वर 42-45° पर्यंत बॅसिलस काम करतो. तो पानावर देता येतो, तो मुळीकडे देता येतो. त्याच्याबरोबर सुडो ही तुम्हाला 5° पासून 15° पर्यंत काम करतो. तोही पानावर देता येतो, मुळीकडे देता येतो. फक्त इथं बॅसिलस आणि सुडोच्या सोबत तुम्हाला ट्रायको देता येत नाही, कारण ट्रायको ही बुरशी आहे. आणि बुरशीचा वापर करताना तुम्हाला तो शक्यतो वेगळा करायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जे आता आपल्याकडे कीट प्रबंधन दिसतंय, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रोगाचं एक ट्रायंगल आहे, तसाच हा किडींचा पण एक ट्रायंगल आहे. ह्याला सुद्धा तुमच्याकडे ती किडीची अवस्था म्हणजे किडीचं पहिल्यांदा सुप्त अवस्था पाहिजे, ते झाड पाहिजे, त्याला एन्व्हायरमेंटल कंडिशन्स पाहिजेत. आणि मग ह्या किडीच्या 3-4 ज्या अवस्था आहेत त्या पूर्ण होतात. याच्यामध्ये अंडी आहे, आळी आहे, कोश आहे आणि पतंग आहे. तर आता इथून पुढं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाच्या ज्या धोकादायक किडे आहेत त्या म्हणजे 2, आणि त्यापैकी एक आहे खोडकीड. पुढची स्लाइड घ्या आणि त्याच्या पुढं आहे मिलीबग्स. जून महिन्यामध्ये मित्रांनो, जून महिन्यामधली 21 तारीख ध्यानात ठेवायची. तुम्हाला ह्या 2 किडींना जर चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करायचं असेल तर जून महिन्यातली 21 तारीख सूर्याचं दक्षिणायन चालू होतं, त्या दिवशी सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात छोटी रात्र आहे. तर ह्या किडींचा वातावरणाबरोबर बायोरिदम आहे. जसं तुमचा माझा बायोरिदम वातावरणाबरोबर आहे. जेवढ्या शांतपणे आपल्याला रात्री झोप लागते, जेवढा वेळ आपल्याला रात्री झोप लागते, तेवढ्या शांतपणे आपण निवांत असलो तरी दिवसा झोपू शकत नाही. हा एक बायोरिदमचा प्रकार आहे. नैसर्गिक शैलीशी जुळलेला जीवनाचा प्रकार आहे. तसाच ह्या किडींचा आणि ह्या जैविक बायोरिदमचा संबंध आहे. तो काय संबंध आहे तर जून महिन्यातल्या 21 तारखेला ज्यावेळी सगळ्यात मोठा दिवस आणि सगळ्यात छोटी रात्र असेल त्यावेळी सगळ्यात पहिलं तुम्हाला खोडकिडीचा पतंग बाहेर साली, ज्या जुन्या साली सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये अंडी टाकताना दिसतात. आणि मिलीबगचं इन्फेक्शन आता दिसतच आहे, तेही त्यावेळी तुमच्याकडे वाढेल. तर याला कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही या तारखा शेतकरी मित्रांनो कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. 21 जूनच्या 1-2 दिवस पुढं म्हणजे 21 असेल, 22 असेल किंवा 23 असेल, तर या दिवशी तुम्ही तुमचा प्लॉट प्रोक्लेम ऑफ्लॉट सारखं कीटकनाशक असेल, त्याच्यात एक चांगल्या पद्धतीचं निंबोळी तेल, चांगलं स्प्रेडर टाकलं आणि खोड काड्या वलांड पूर्ण जर धुवून घेतलं आणि त्यानंतर करेक्ट 15 दिवसानं म्हणजे समजून झालं की 21 जूनला तुम्ही एक फवारणी घेतायत आणि 6 जुलै किंवा 7 जुलैला एक फवारणी तुम्ही घेताय, तर ह्या 2 फवारण्या आणि सप्टेंबर महिन्यातल्या अमावस्या
ह्या 3 वेळेला जर तुमच्या चांगल्या फवारण्या झाल्या, तुम्ही खोडकीड आणि मिलीबग याचा प्रादुर्भाव 95% कमी करू शकताय. हा माझा अनुभव आहे मित्रांनो. आणि हे जर करायचं असेल तर तुम्ही या तारखा आणि हे औषध तुम्ही त्याच्यासाठी अपलोड अगदी 1.25 मिलीने घेऊ शकताय प्रति लिटर, किंवा 100 लिटरला 125 मिली, प्रोक्लेम 30 ग्राम, एक 10,000 ppmचं निंबोळी तेल जे तुम्ही आता देऊ शकता, काहीच अडचण नाही द्यायला. 1-1.5 मिलियन आणि त्याच्यामध्ये चांगलं जर स्प्रेडर जे ब्रेक थ्रू सारखं जर वापरलं तुम्ही तर तुम्हाला फार चांगले ह्याचे रिझल्ट मिळतील. कारण मी आता प्लॉट व्हिजिट करताना बघतोय की बऱ्याच ठिकाणी खोडकिडीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. मग याला बऱ्याच आणखी गोष्टी आहेत. पाणी व्यवस्थापन आहे, हलक्या जमिनी आहे, जमिनीच्या प्रकारानुसार आहे, गवताच्या प्रकारानुसार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचं कारण शोधत बसण्यापेक्षा आता ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि अजून वेळ आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं की फसल कंपनीज खरंच आपण उपकार मानायला पाहिजेत की त्यांनी फार योग्य वेळी मीटिंग लावली. आपल्याला ह्या गोष्टीचं प्लॅनिंग करता येते, या गोष्टीचं नियोजन करता येते आणि म्हणून या तारखा लिहून ठेवा. या तारखेला ह्या पद्धतीने स्प्रे घ्या, चांगल्या पद्धतीने स्प्रे घ्या. योग्य डेल्टा असताना, योग्य डेल्टा म्हणजे कधी पावसाळी वातावरणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत डेल्टा असतो, ढगाळ वातावरणात. फक्त डेल्टाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला उन्हाळ्यात, जिथं ज्यावेळी तुमचं तापमान जास्त असतं, ड्राय एअर म्हणजे ह्युमिडिटी प्रचंड कमी असते, त्यावेळी तुम्हाला डेल्टाचा प्रॉब्लेम असतो. तर ज्यावेळी ढगाळ वातावरण होतं त्यावेळी तुम्हाला डेल्टा सकाळ, म्हणून तर आपण ऑक्टोबर छाटण्यात अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत औषध मारली तर चालतात. त्यातल्या त्यात त्याही वेळी ज्यावेळी ऑक्टोबर हीट वाढते त्यावेळी डेल्टाचा विचार करायला पाहिजे, योग्य औषधांचा विचार करायला पाहिजे. तर मला वाटतं या पद्धतीने आपण नियोजन करणं फार गरजेचं आहे. घ्या पुढं. आता द्राक्ष पिकातली नवीन आव्हानं काय आहेत आपल्याला, तर गेल्या 10 वर्षाचा किंवा त्यातल्या त्यात मागच्या 4 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर याच्या अगोदर आपल्याकडं जूनच्या 20-25 तारखेला चालू होणारा पावसाळा हा मे महिन्याच्याच 20 तारखेला चालू व्हायला लागला मित्रांनो. त्यामुळं काय झालेलं असतं की गेले 2 वर्ष आपल्या मालाच्या छाटण्या ऑक्टोबर महिन्यात चालल्यात. ते माल लवकर हार्वेस्ट होत नाही, वेलीला योग्य विश्रांती देता येत नाही, त्यामुळे बागेच्या लवकर छाटणी घेता येत नाही. मग आपली एप्रिल छाटणी सेकंड वीक किंवा थर्ड वीक मध्ये जाते आणि आपल्या बागेचं 45 दिवसाच्या दरम्यानचे दिवस येतात आणि पावसाळा चालू होतो. आणि ह्या चालू झालेल्या पावसाळ्यामुळं रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव वाढतो, योग्य मॅनेजमेंट करता येत नाही, पानांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही, तापमान योग्य असत नाही, ह्युमिडिटी योग्य असत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम झालाय उत्पादकतेवर, सुप्त घडाच्या निर्मितीवर. तर ह्याला फाईट करताना आपल्याला काही गोष्टी समजून घ्यावं लागेल आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला न्यूट्रिशन बॅलन्स करावा लागेल. आणि हा न्यूट्रिशन बॅलन्स करताना ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्यावेळी तुमच्या झाडामध्ये नायट्रेट नायट्रोजनच्या लेवल वाढणार आहेत हे समजून चला. आणि याच्यासाठी मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. मला वाटतं यामधले एक 70% लोकांच्या आता 45-50 दिवसाची अवस्था असतात, 30% लोकांच्या बागेच्या मागच्या स्टेजला असतील. तर पाण्याचं आणि तुमच्या एंटरनोडचा सुद्धा फार मोठा संबंध आहे. मी स्वतः हे करून बघितलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी बागेला गरगरीत भरपूर पाणी देताय त्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी तुमचा निघणारा एंटरनोड हा लांबतो, त्याच्यात अंतर वाढतं का, तर शरीर त्या वेली अंतर्गत नायट्रोजनची पातळी वाढते. कारण पाण्यातनं सुद्धा नायट्रोजन झाडाला मिळत असतो आणि पावसाच्या पाण्यातनं तो अधिक प्रमाणात जास्त मिळतो. मग ह्या नायट्रोजनचं करायचं, ह्याच्यासाठी तुमचं काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी असे असायला पाहिजे की ज्या ज्या वेळी पाऊस पडून जाईल त्यावेळी तुम्हाला 0050 आणि अमोनियम मॉलिब्डेटचा स्प्रे घ्यावा लागेल. आता अमोनियम मॉलिब्डेटचा स्प्रे घेतल्यानंतर सुद्धा अमोनियम मॉलिब्डेटच्या पचनासाठी तुम्हाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. पण असं समजून जायचं की आपण आज मारल्यावर थोडं तो मिळेल 1-2 दिवसात आणि त्याचं पचन होईल आणि नायट्रोजनचं स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं होईल, जी अतिरिक्त विगर आहे तुमची ती थांबल. त्याच्याबरोबर तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगल्या करायचे. आता फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगल्या करण्यासाठी आता तुमच्याकडे दिवस आहेत. तुम्ही 052-34 सारखं खत एक 5 ते 6 किलो प्रमाण प्रति एकर घेऊन 8 दिवसाच्या अंतरानं एक 2 ऍप्लिकेशन तर आता देऊ शकताय, 2 ते 3 ऍप्लिकेशन. म्हणजे हे जोपर्यंत आत्ताच का, तर आता अजूनही तुमची जमीन वाफशावर आहे, तुमची पांढरी मुळी चांगली काम करते, रूट प्रेशर चांगला आहे, तुम्ही दिलेली खतं झाड चांगल्या पद्धतीने उचलू शकतं, सूर्यप्रकाश चांगला आहे, ते पचवू शकतं.
म्हणून तुम्हाला पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये एक 5 किलोचे किमान 2 डोस 05234 द्यायचे आहेत आणि 1 डोस तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटचा द्यायचा आहे. त्याच्याबरोबर समजून चाला की हे सगळं करत असताना अचानक 26-27ला जे पाऊस सांगितलाय तो मोठ्या प्रमाणात पडला आणि परत जमिनीतला वाफसा गेला आणि आपण हे खतं द्यायला कमी पडलो. कारण समजून चाला की तुम्ही कमी पडणार म्हणजे जर योग्य वाफसा नसताना तुम्ही दिलेली खतं झाड घेऊ शकत नाही, त्याला ती उपलब्ध होत नाहीत. मग अशा वेळी काय करायला लागेल आपल्याला? कारण जमिनीत वापसा कधी येईल कधी नाही हे आपल्याला माहित नाही, आपल्याकडे ते काय पॅरामीटर नाही. मग इथं सुद्धा तुम्हाला फसल सारखी यंत्रणा फार चांगली मदत करते की तुमच्या जमिनीत आलेल्या वापशाची योग्य कंडिशन तुम्हाला मोबाईलवरती दाखवते की किती सेंटीबार तुमच्या प्रायमरी रूट झोन मध्ये पाणी आहे, किती सेंटीबार तुमच्या सेकंड रूट झोन मध्ये पाणी आहे, रूट प्रेशर काय आहे. आणि मित्रांनो मला एक गोष्ट सांगायला आवडेल, साधारण 3-4 वर्षाच्या पुढे ज्या बागांच्या लागणी झालेल्या आहेत त्याचं समजून चला की एक 4 फुटामध्ये त्याचं रूट झोन वाढलेला आहे. तर ह्या 4 फुटाच्या रूट झोनचा जर विचार केला तर पहिल्या फुटातली मुळी हे नेहमी 40% अन्न आणि 40% पाणी घेत असते. दुसऱ्या फुटातली मुळी 30% अन्न आणि 30% पाणी घेत असते. तिसऱ्या फुटातली मुळी 20% अन्न आणि 20% पाणी घेत असते आणि चौथ्या फुटातली मुळी 10% अन्न आणि 10% पाणी घेत असते. मग हे सगळं सगळ्यात जास्त चांगला परिणाम कुठे आहे तर वरच्या 2च फुटात आहे आणि ह्या वरच्या 2 फुटात तुम्हाला सगळा बॅलन्स करायचा आहे पाण्याचा आणि खताचा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला म्हणतोय जरी पाऊस पडला तर वापशात सुद्धा सगळ्यात लवकर येणारा हा वरच्याच फुटातला लेयर आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मुळे ऍक्टिव्ह होणारा सुद्धा तुमचा वरच्या 6-7 इंचातलाच लेयर आहे जो तुमची तिथं पांढरी मुळी वाढत असते. जे ऍक्टिव्ह रूट झोन आहे तो तिथंच असतो. खतांचा अपटेक हा सगळ्यात चांगला तिथनं होतो. पांढऱ्या मुळीच्या टोकाकडनं फॉस्फरस आणि कॅल्शियमचं ग्रहण सगळ्यात जास्त चांगलं होतं, त्यानंतर पोटॅश आणि मग सगळ्याच मुळ्याकडनं नायट्रोजनचा अपटेक होत असतो. म्हणजे त्याला पांढरीच पाहिजे असं काय नाही. तर ह्या समजून झालं की 26-27ला पाऊस पडला तर मग तिथं तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल कशा चांगल्या करणार आहे. तर आताच एक 200-250 किलो वाळलेलं शेणखत कुठं तर निवाऱ्याला ठेवा. त्याच्यामध्ये एक 150-200 किलो सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो SOP मिसळून घ्या आणि याच्यावर बॅक्टेरियाची प्रोसेस करा. त्याच्यामध्ये PSB असेल, KMB असेल, मायक्रोरायझा असेल असे बॅक्टेरिया त्याच्यावर शिंपडून त्याची भट्टी लागू दे 7-8 दिवसाची. आणि हे खत टाकताना म्हणजे हे मी सांगायला लागलोय पण तुमचे जर प्लॉट 45-50 दिवसाच्या दरम्यान गेले असतील तर तुम्ही आता पानदेठ अनालिसिस करून घ्या आणि तुमच्या पानदेठ अनालिसिस मध्ये अजून कुठल्या खतांची कमतरता आहे किंवा काय जास्त आहे हे समजून घेऊन त्या पद्धतीने जरी खताचा डोस दिला, मी सांगतो अशा फॉर्म मध्ये दिला, शेणखताच्या माध्यमातून तो मिसळून दिला, सल्फेट फॉर्म मधला दिला तर त्याचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला पुढे जाऊन फार चांगले येतील. तर मला वाटतंय आता फक्त मी तुम्हाला आता सूक्ष्म घड निर्मितीसाठी प्रत्येक न्यूट्रिएंटचं काय काम आहे किंवा त्याची काय गरज आहे 1-2 मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो. तुमच्या झाडातल्या फॉस्फरसच्या लेवल चांगल्या असायला पाहिजे कारण फॉस्फरस हा तुमचा युरियासिलचं काम करत असतो. आर्यनीचे झाडामधली निर्मिती म्हणजे त्याचे पर्सेंटेज वाढवून वांज फुटींची संख्या कमी करायचं म्हणजे वांज फूट कमी करतो तो आणि गर्भार म्हणजे सुप्त घडांची निर्मिती प्रत्येक डोळ्यात व्हावी यासाठी तो झाडाला मदत करतो. पोटॅश तुमच्या वेली अंतर्गत पाण्याचं प्रेशर मेंटेन ठेवायचं काम करतो. रोगांपासून झाडाचं संरक्षण करायचं काम करतो. वेलीतील ट्रिगर प्रेशर मेंटेन करतो तो. कॅल्शियम सगळ्यात महत्वाचा घटक आहे मित्रांनो. मगापासून मी तुम्हाला सांगतोय की जर तुमच्या प्लॉटमध्ये तुमची पानं रोगग्रस्त व्हायची नसेल तर पानातल्या कॅल्शियमच्या लेवल वाढणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेही तुम्हाला पुढच्या 15 ते 20 दिवसात वाढवायचं. जसं आपण 05234च्या फवारण्या घेणार आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला चिलेटेड कॅल्शियमच्या फवारण्या घ्याव्या लागतील. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये चिलेटेड कॅल्शियम मुळीकडनं द्यावं लागेल कारण जसा तुमच्या पानामधल्या कॅल्शियमच्या लेवल चांगल्या होतील तसं ते पानाचा थिकनेस वाढेल. पानाची जाडी वाढल्यानंतर येणारे त्याच्यावरचे रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव हा प्रचंड प्रमाणात कमी होईल. मॅग्नेशियम हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. तो तुम्ही फवारणीतनं द्या, जमिनीतनं द्या कारण झाडामध्ये क्लोरोफिलची निर्मिती होणं हे मॅग्नेशियम या घटकावर अवलंबून आहे आणि क्लोरोफिलची निर्मिती झाल्याशिवाय झाडात अन्न निर्मिती होत नाही आणि झाडात अन्न निर्मिती झाल्याशिवाय डोळ्यातल्या सुप्त घडांचं पोषण होत नाही.
मग ह्या सगळ्या गोष्टी कोरिलेटेड आहेत, हे एकमेकाशी रिलेटेड आहे. हे तर एक असा विषय नाही की मी हे केलं आणि मी सक्सेसला गेलो, नाही. हे तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला अगदी फवारणीच्या पाण्याच्या पीएच पासून फवारणीसाठी वापरत असलेल्या औषधापर्यंत आणि त्याच्यासाठी मग फॉस्फरस पासून अगदी मॉलिब्डेनम सारख्या अगदी 2 ppm मध्ये लागणाऱ्या न्यूट्रिएंट सारख्या न्यूट्रिएंटचा विचार करून तुम्हाला एक 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 पायरी गाठायची आहे आणि सक्सेसकडे जायचं आहे. झिंक आणि बोरॉन सूक्ष्म घड निर्मितीमध्ये फार महत्वाचा रोल आहे त्यांचा, त्यांची सुद्धा पूर्तता करणं गरजेचं आहे. बोरॉन सेल मल्टिप्लिकेशन मध्ये काम झाडाला मदत करतो. झाडात तयार झालेली साखर, पोटॅश आणि बोरॉन हे दोघं वाहून खालच्या जमिनीतल्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी द्यायचं काम करत असतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक शेड्यूल ह्या पद्धतीचं चांगलं तयार करावं लागेल. जसं मी आता सांगतोय, बऱ्याच लोकांनी मला वाटतं ते लिहून घ्यायला पाहिजे की 05234 ऍप्लिकेशन करायला पाहिजे. त्याच्यासोबत थोडा 500 ते 600 मिली सॉइल कंडिशनर म्हणून फॉस्फरिक ऍसिड दिलं तर आणखी बेस्ट राहील. कारण फॉस्फरिक ऍसिडचा पीएच हा 2.3 आहे. आपल्या जमिनीतला पीएच साधारण 7, 9, 7, 8च्या दरम्यान गेलेला आहे. अशा कंडिशन्स मध्ये फॉस्फरस हा वेली अंतर्गत उचलला जात नाही. तर तिथं पीएच जोपर्यंत 6-6.5च्या दरम्यान येत नाही तोपर्यंत फॉस्फरस अवेलेबल होत नाही. म्हणून काही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जसं मी म्हणलं की ही एक एक पायरी आहे आणि ही एक एक पायरी आपण सर करत जायचं आहे आणि मग आपण सक्सेसकडे जाणार आहे. संग्राम पुढे घ्या. आता ही मागच्या 3-4 वर्षापासून मी लोकांना सांगतोय की कव्हर क्रॉप हे द्राक्ष पिकामध्ये गाजर किंवा मुळा, मला तर मुळा बरं वाटलं, म्हणजे मी मागच्या वर्षीपासून करतोय ते. तर हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी आता जमीन तयार करून घ्यायला लागलोय, म्हणजे तण वगैरेचं नियंत्रण करून घ्यायला लागलोय. बाजारात आता ज्या मुळ्याच्या प्रजाती आहेत ह्या सगळ्या प्रजाती 35 ते 45 दिवसात तयार होणार आहेत मित्रांनो. आणि मुळा हा जमिनीचा नायट्रोजन टँक म्हणून काम करतो. म्हणजे जिथं तुम्ही तुमच्या गर्भ राहिल्यानंतर गर्भ पोषणाची जी नेमकी स्टेज आहे ती स्टेज आहे तुमची 60 ते 120 दिवस. तुमच्या बागा आता समजून चला 45 ते 60 दिवसाच्या 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान आहे. तर पुढच्या 15 दिवसात माझ्या मते सगळ्या शेतकऱ्यांनी म्हणजे पुढे छाटणीचा कसं प्लॅन आहे त्याच्यावर राहील. कारण काही माझे शेतकरी पंढरपूरचे आहेत तर त्यांच्या छाटण्या लेट असतात. तर त्यांनी छाटणीपूर्वी 15 दिवस अगोदर तुमच्या मुळ्याचं वय 60 दिवस झालं पाहिजे. अशा पद्धतीने याची लागवड करायची आहे. याचं वय साधारण 60 ते 75 दिवस झालं पाहिजे तुमच्या छाटणीपूर्वी 15 दिवस अगोदर. तर अशी लागवड याची करायची आहे. तर हा काय मदत करेल, तर मुळा मी मागच्या वर्षी बघितलं की किती हार्ड जमिनीमध्ये तो किमान 5 ते 6 इंच जमिनीत खोल जातो. त्याचा डायमीटर साधारणपणे म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं जर तुमचं त्याला वातावरण मिळालं, आणि ह्याला सगळ्यात जास्त चांगलं आहे की याला थंड वातावरण लागतं आणि थंड वातावरणात हा वाढतो जे आपल्याकडे जून जुलैमध्ये असतं. आणि याच्या वाढण्यामुळे तुमच्या बागेत नको असलेली गवतं वाढत नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या. याची वाढ चालू झाली की नको असलेली गवतं वाढत नाहीत. हा जमीन पूर्ण झाकून टाकतो आणि ह्याच्यामुळं तुमच्या मातीमध्ये तुमच्या प्रायमरी रूट झोनच्या वरच्या लेअरमध्ये पाणी, हवा याचा अत्यंत चांगला एक संबंध तयार होतो. कसा, तर साधारण जमिनीमध्ये 6 ते 9 इंचाच्या लेअरमध्ये वाढणारा मुळा, हा मुळा ज्यावेळी जमिनीत खोलवर जायला चालू होतो त्यावेळी मुळा वाऱ्यानं हल्ला तर हल्लेल्या त्या तेवढ्या बारीक जागेतनं सुद्धा तुमचा तिथं ऑक्सिजन स्प्रेड होतो. आणि पांढऱ्या मुळीला सगळ्यात जास्त गरज असते ऑक्सिजनची. मातीमध्ये असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझमना सगळ्यात जास्त गरज असते ऑक्सिजनची. जेवढा चांगला ऑक्सिजन जेवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना मिळेल तेवढी त्यांची एफिशियन्सी चांगली डेव्हलप होत असते. आणि तुमच्या वेलीतल्या सायटोकायनिनच्या लेवल जर कमी व्हायच्या नसतील तर तुमच्या बागेतली पांढरी मुळं सतत चालू राहणं फार गरजेचं आहे. कारण सायटोकायनिनची निर्मिती सगळ्यात जास्त होती ती पांढऱ्या मुळीच्या टोकामध्ये होत असते. आणि हे समजून घेताना आपल्याला कव्हर क्रॉपचं महत्व समजून घ्यावं लागेल की हा मुळाच का लावायचा, तर मुळा जमिनीत 6 ते 9 इंचाच्या लेअरमध्ये जातो. बऱ्याच शेतकऱ्यांना माझ्या मते माझे काही काळ्या रानात बागा असलेले शेतकरी आहेत, ज्यावेळी जमीन एकदम चोपण येते, वर कुठलीही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ दिसत नाही, कुठल्याही फवारणीचा खताचा रिस्पॉन्स दिसत नाही, त्यावेळी आपण त्यांना एक फार पूर्वीपासून सांगत आलो आहे
तिथं थोडीशी एक जेवढी 3, 4, 5 इंच जे काय पार जाईल ते तिथं खोचा आणि तिथं हवा जाऊ दे म्हणजे तुमचं झाड चालू होईल. तर हा मुळा लावण्याचा मेन हेतू आहे की क्रिटिकल कंडिशन ज्यावेळी आहे जून, जुलै, ऑगस्ट जिथं तुमचा पाऊस जास्त पडणार आहे, जास्त पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त निर्माण होणार आहे, लवकर जमीन वापशात येणार नाही, तिथं त्या मुळीला ऑक्सिजनची गरज सगळ्यात जास्त असणार आहे, त्यावेळी हा मुळा तुम्हाला तिथं मदत करेल. बरं, हा मुळा पुढे जाऊन पण फार मोठी मदत करेल. साधारणपणे 1 एकरमध्ये 8×4च्या अंतराचा जर विचार केला तर 5200 स्क्वेअर फीट ओळीतलं अंतर होतं 2 झाडाच्या मधलं. अगदी अर्ध्या फुटानं जरी आपण एक मुळा लावला तर 10,400 मुळे 1 एकरात बसतात. 250 ग्रामनं जरी तुमचा मुळा भरला तर साधारण 2600 किलो तिथं सेंद्रिय मटेरियल आपण भविष्यात निर्माण करतोय. म्हणून मी म्हणलं की पुढच्या छाटणीचा विचार करून म्हणजे पुढच्या छाटणीच्या 15 दिवस अगोदर हा मुळा जो त्याचा वरचा पार्ट दिसतो तिथनं तोडून टाकायचा कोयत्यानं आणि वरचा भाग तिथं त्याचा सायकल ब्रेक करून टाकायची, वरच्या साईडला त्याला कट केला आणि तो जमिनीत आहे तसाच ठेवायचा आणि त्याची कुजायची प्रक्रिया चालू होईल आणि त्याचं कुजायची प्रक्रिया चालू होईल त्यावेळी तुमची बाग फुटायची प्रक्रिया चालू होईल आणि तुमचा 14वा दिवस येईल आणि ह्याचं नायट्रिफिकेशनची प्रक्रिया म्हणजे कुजताना नायट्रोजनची गरज सगळ्यात जास्त असते. तर तुमची बाग गुळीघडाव का जाते तर परत वेली अंतर्गत नायट्रोजन वाढतो, जिब्रॅलिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे बाग तुमची गुळीघडावर जाते. तर हिथं तो वाढणारा नायट्रोजन ह्याच्या कुजवण्याकडे गेला तर थोड्या काळासाठी तुमच्या बागेत नायट्रोजनची पातळी योग्य राहते आणि तोच काळ आहे तुमची बाग गोळीघाटातून पुढे जाते, घाटाचं योग्य पोषण होतं. तर ह्या सगळ्या कोरिलेशनच्या गोष्टी आहेत. एका मीटिंगमध्ये सगळं सांगणं शक्य नाही. मला वाटतं जेवढं मला कव्हर करता येईल तेवढं मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. आणि ही मुळा ज्यावेळी कुजल त्यावेळी ह्याच्यात सगळ्यात चांगला फॉस्फरस आणि कॅल्शियम तुम्हाला मिळेल. म्हणजे तो ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असेल, याच्यात सगळ्यात चांगला नायट्रोजन तुम्हाला मिळेल, तो पायाभूत नायट्रोजन असेल. आता आपण कितीतरी पान तपासणी करताना तुम्हाला अमोनिकल नायट्रोजनच्या लेवल वाढलेले दिसतात, तुम्हाला नायट्रिक नायट्रोजनच्या लेवल वाढलेले दिसतात, पण तुम्हाला पायाभूत नायट्रोजन कमी झालेला दिसतो. आणि हा नायट्रोजन, हा कॅल्शियम, हा फॉस्फरस तुमच्या सेटिंग नंतर उपयोगात येणार आहे. जिथं तुमचं मण्याचं इलॉंगेशन होणार आहे तिथं तुम्हाला हे उपयोगात येणार आहे, तिथं तुम्हाला याचे सगळ्यात चांगले रिझल्ट मिळणार आहेत आणि तुम्हाला अत्यंत कमी खर्चात म्हणजे जास्त रासायनिक खताचा उपयोग न करता तुमचा सेंद्रिय कर्ब वाढायला पण मदत होणार आहे आणि तुमच्या जमिनीतला गांडूळ वाढायला पण मदत होणार आहे आणि तुमच्या मातीला तुमच्या पिकाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य एकदम कमी पैशात उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. तर मला वाटतं मित्रांनो कितीला आपण 7ला चालू केलं होतं. माझ्या हिशोबानं मी माझ्या टायमिंग प्रमाणे मला जे एक विंडो दिली होती त्या विंडोमध्ये सगळं बसवायचा प्रयत्न केलाय. याच्याशिवाय आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. संग्राम जाऊ दे पुढं. हे सध्या माझ्या बागेचे चित्र आहेत. इथं मी फसल बसवलेलं आहे, पहिल्या वर्षीची बाग आहे. मागच्या 26 फेब्रुवारीला माझ्या प्लॉटला जिल्ह्यातील सगळ्या कृषी अधिकाऱ्यांनी म्हणजे तालुका कृषी अधिकारी, एडीओ, संचालक यांनी सगळ्यांनी भेट देऊन फसलबद्दल माहिती घेतली होती. माझ्या मते फसलच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल मित्रांनो. जसं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण माहिती आणि तंत्रज्ञान याचा उपयोग करून त्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी लोकांची धडपड चालू आहे, त्या सेक्टरची धडपड चालू आहे. तसंच आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा ह्या फसलीच्या माध्यमातून जास्त सक्सेस कडे जाण्याचे चान्सेस आहेत. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की याला 11 सेन्सर आहेत. याच्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबापासून सुटलेल्या वाऱ्याच्या वेगापर्यंत सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. एखादा माणूस एखादी गोष्ट सतत नोट डाऊन करताना तो कधीतरी ती विसरण्याची शक्यता आहे, पण ह्या मशीनमध्ये असं काही होऊ शकत नाही, कारण हे मशीन आहे, त्याला एक सूचना दिलेल्या आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टीचे एक अल्गोरिदम सेट केलेले आहेत आणि त्या अल्गोरिदमच्या नुसार त्याचं बेरीज वजाबाकी करून हे मशीन तुम्हाला क्षणाक्षणाला अपडेट करत राहतं. तुमच्या प्रायमरी रूट झोन मध्ये एवढं पाणी आहे, तुमच्या सेकंड रूट झोन मध्ये एवढं पाणी आहे, तुमच्याकडे 14 दिवसानंतरचं वेदर फोरकास्ट असं आहे, तुमच्याकडे आता 24 तासात पडलेला पाऊस एवढा आहे, तुमच्याकडे मागच्या 7 दिवसात पडलेला पाऊस एवढा आहे, आज सुटलेल्या वाऱ्याची गती ही होती, आजचं तापमान हे होतं, आजची आर्द्रता ही होती. याच्यामुळे मित्रांनो काय होतंय, आपल्याला अंदाज बांधायला आणि त्याच्यानुसार व्यवस्थापन करायला फार सोपं जातं. त्याच्याशिवाय फसलची ऍडवायझरी हा एक प्रकार आहे. म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डाउनीची
प्रायमरी सायकल सुद्धा तुम्हाला समजते की माझ्या बागेत आज डावणीची प्रायमरी सायकल म्हणजे सुरू झालेली आहे आणि मला आता लगेच एखादा स्प्रे घ्यायची गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला वाटतं ह्या अद्ययावत टेक्नॉलॉजीचा आपण भविष्यातली शेती सक्सेस करण्यासाठी उपयोग करणं गरजेचं आहे. आणि यांच्यात सांगितले की पाण्याची साधारण 50% बचत करतात. मित्रांनो खरंच आहे. साधारणपणे 19 जानेवारीचा माझं रिकट आहे. 26 फेब्रुवारीला माझ्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये सगळे तालुका कृषी अधिकारी एडीओ संचालक होते. तर तोपर्यंत मी फक्त 6.5 तास पाणी माझ्या प्लॉटला दिलं होतं. आणि जानेवारी ते फेब्रुवारी 26 फेब्रुवारी पर्यंतचं वातावरण आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते कसं होतं, काय होतं. तर मला वाटतंय की आपल्याला भविष्यात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन काम करायला लागेल आणि ह्या गोष्टींची गरज आहे. आज सगळंच आपलं जे आंधळेपणानं चालू आहे, तर त्याच्यात थोडी अॅक्युरेसी येण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जसं इथे याने सांगितलं की सिंचनाच्या पाण्याची बचत सरासरी 20 ते 30% होते. जास्तीत जास्त ते 60% पर्यंत होते. स्प्रेवरचा खर्च कमी होतो, सरासरी 18 ते 25%. जास्तीत जास्त तो 60% पर्यंत होतो. आणि उत्पादन खर्चाचं मला तेवढं दिसत नाही संग्राम. तर हे खरं आहे, कारण मी तुम्हाला आता म्हटलं तसं जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये एखादी ॲडवायझरी येत असेल की आता तुमच्या बागेमध्ये कुठल्या रोगाचं, कुठल्या किडीचं इन्फेक्शन होणार आहे, तुम्ही तिथं साधं जरी बुरशीनाशक किंवा कीटकनाशक घेतलं तर तुम्हाला त्याचा कंट्रोल फार चांगला मिळतो. म्हणून मला वाटतं भविष्यातल्या शेतीसाठी ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. चला पुढं. तर मला वाटतं मी माझा पूर्ण टाइम घेतलेला आहे. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मला सांगायचं म्हटलं तर अजून भरपूर वेळ लागेल. त्यातनं ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या ते मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. याच्याशिवाय कोणाला कसलीही शंका किंवा अजून मला काही विचारायचं असेल तर डायरेक्ट मी माझा मोबाईल नंबर पण देईल. त्याच्याशिवाय मला वाटतं फसलच्या टीमनं इथं काही प्रश्न घ्यायचं ठरवलेलं आहे. तर त्यापैकी काही प्रश्न आपण घेऊ. आणि मी परत एकदा तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचं तर धन्यवाद करतोच, पण त्याबरोबर फसलच्या टीमचं धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं, कारण त्यांनी अत्यंत योग्य वेळी ही मीटिंग लावली. अत्यंत योग्य वेळी चांगलं डिस्कशन झालं, जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळी पुढच्या 15 ते 20 दिवसात काय कामं करायला लागतील किंवा कुठल्या पद्धतीनं कामावर फोकस करायला लागेल हे लक्षात आलं. तर थँक्यू. मला इथं संधी दिल्याबद्दल परत एकदा फसलचा मी आभार मानतो, त्यांच्या टीमचा आभार मानतो. थँक्यू. पाटील साहेब खूप खूप धन्यवाद. म्हणजे ज्या पद्धतीने अपेक्षित आहे किंवा ज्या पद्धतीची माहिती शेतकऱ्यांना मिळायला हवी त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बोली भाषेमध्ये शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेमध्ये तुम्ही समजावून सांगितलं. खरं तर बऱ्याचदा होतं काय कुठले कुठली कीटकनाशक फवारावीत किंवा बुरशीनाशक फवारावीत हे सगळं शेतकऱ्यांना माहिती असतं. परंतु अशा काही बारीक बारीक गोष्टी असतात ज्या शेतकऱ्याला आपण ट्रिगर म्हणतो. तर ट्रिगर होणं फार गरजेचं असतं आणि त्या बारीक बारीक ट्रिगर्स किंवा बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही समजावून सांगितल्या त्याचा शेतकऱ्याला खूप फायदा होणार आहे. कारण शेतीत औषधं फवारली आणि आपण एका मेथड घेऊन शेती केली तर ती शेती सक्सेस बऱ्याचदा काही वेळा होते, काही वेळा होतही नाही. आणि चुका काय होतात हे आपल्या लक्षात येत नाही, कारण फवारणी केलीच जाते, वेळच्या वेळी औषधं फवारली जातात, खतं टाकली जातात, न्यूट्रिएंट्स टाकली जातात. पण कुठं गडबड होते, काय चूक होते शेतकऱ्यांना बऱ्याचदा कळत नाही, लक्षात येत नाही. पण आजच्या या वेबिनार नंतर मला असं खात्रीनं वाटतंय ह्या जे बारीक बारीक ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला विशाल सरांनी सांगितल्या त्या सगळ्यांचा जर आपण वापर केला तर आपल्या शेतीमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बदल घडून आणता येऊ शकतात. विशाल सर कायम सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असतात. जेव्हा जेव्हा तुम्ही कधी तासगाव भागाकडे गेलात, प्रमोद की त्यांचं गाव आहे तासगाव तालुक्यामध्ये, कधी गेलात तर तुम्ही आवर्जून त्यांच्या प्लॉटला व्हिजिट द्या. खूप उत्साहानं ते तुम्हाला सगळ्याची माहिती देतात. फसल युनिट त्यांनी त्यांच्या शेतामध्ये आता जवळपास 1 वर्षभरापूर्वी बसवलेलं आहे आणि वर्षभरामध्ये त्यांनी खूप चांगला फायदा करून घेतलेला आहे त्या फसल युनिटचा. खरं तर ते स्वतः एक तज्ञ शेतकरी आहेत आणि फसल बसवल्यानंतर किंवा फसल बसवण्या अगोदरही ते खूप चांगल्या प्रकारे शेती करत होते. पण जे टेक्निक्स म्हणतो किंवा जे तंत्रज्ञान म्हणतो, भविष्य काळात येणाऱ्या अडचणी आहेत किंवा भविष्य काळात येणाऱ्या ज्या संधी आहेत त्या जर आपल्याला साधायच्या असतील तर अशा टेक्नॉलॉजीचा वापर करणं फार गरजेचं आहे. हे विशाल सरांनाही कळलं, त्यांनी ते त्यांच्या शेतावर बसवलं आणि मी आज इथं उपस्थित असणाऱ्या जॉईन झालेल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून घ्यायला हवा. कारण जगभर आपण फिरतो, जगभराचे व्हिडिओज आपण व्हॉट्सअपवर पाहत असतो किंवा युट्यूबवर पाहत असतो.
परंतु ही टेक्नॉलॉजी आपण आपल्या देशात येईल का याचा फक्त विचार करतो, पण आलेल्या टेक्नॉलॉजीला आपण फारसा सपोर्ट करत नाही किंवा फारसा प्रतिसाद देत नाही. तर अशा टेक्नॉलॉजी जर तुम्ही जास्तीत जास्त वापर केला तर भविष्य काळात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तुमच्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात ते सोडवायला मदत होईल. मी विशाल सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना, कारण आजचा वेबिनार अत्यंत चांगला झाला. अगदी सुरुवातीला वेबिनार चालू केल्यापासून आत्ताच्या वेळेपर्यंत असं कुठेही वाटलं नाही की वेबिनार कंटाळवाणा झालाय किंवा काही गोष्टी कमी पडतायत किंवा विशाल सर थोडे फास्ट घेतायत, असं कुठेही झालं नाही. रादर आता 8:30 वाजल्यानंतरही मी माझ्या टीमशी बोलत होतो की आपल्याला वेळ वाढवावा लागेल कदाचित, कारण खूप चांगल्या पद्धतीने चाललंय, शेतकरी कुठेही जात नाहीये, खूप चांगली माहिती चालली. एक प्रश्न घ्यायचा होता सर. हा घेऊयात प्रश्न घेऊयात आपण. एक 2-3 जे काही प्रश्न असतील ते घेऊयात. त्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा होता, जो माझ्याकडे पण आलेला आहे विशाल सर. गर्भधारणेचा जो काळ असतो, बरेचदा शेतकरी विचारतात त्या गर्भधारणेच्या काळामध्ये काही काही औषधं फवारले जातात शेतकऱ्यांकडून अधिकाधिक चांगला फायदा मिळावा म्हणून, पण बऱ्याचदा मग ते रुटीन असतात किंवा त्यांना माहितीतले असतात. तर ह्यापेक्षा कशा पद्धतीने ह्या गोष्टी वाढवता येऊ शकतात किंवा गर्भधारणा वाढवण्यामध्ये अजून काय काय थोडा सल्ला देऊ शकाल का त्यांना की काय चांगलं करता येऊ शकतं? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, झाडाची सुप्त घट निर्मिती म्हणजे काय, तर झाडामध्ये सायटोकायनिनच्या लेवल वाढवणे, डोळ्यामध्ये प्रोटीन मास वाढवणे आणि वेल्याअंतर्गत तुमच्या नायट्रोजन किंवा जिब्रेलिनची पातळी योग्य राखणे, म्हणजेच तुम्ही सुप्त घड निर्मितीसाठी योग्य प्रयत्न करता. या सगळ्या गोष्टीसाठी आता पारंपरिक आपल्याकडे 6B वापरला जातो सायटोकायनिनचा सोर्स म्हणून, युरियासिल वापरला जातो, 05234 आहे, 0050 आहे, जसं मगाशी मी सांगितलं बोरॉन असेल, झिंक असेल, कॅल्शियम असेल, हे न्यूट्रिशन बॅलन्स करायला पाहिजे. तर आता काय झाले, लोकांना शॉर्टकटच्या हिशोबानं बरेच नवनवीन प्रयोग ह्यात व्हायला लागले. मग जसं मगाशी सांगितलं की टिल्ट सारखं बुरशीनाशक असेल, सीपीब्यू सारखं संजीवक असेल, कल्टार सारखं संजीवक असेल, जे आंब्यामध्ये सक्सेस आहे ते तुमच्या द्राक्षामध्ये होईल याची गॅरंटी नाही, आणि ते होणार नाही, कारण आंबा हे झाड आहे, द्राक्षी ही वेल आहे. तर तुम्ही प्रत्येक प्लांटची फिजिओलॉजी समजून घेऊन तिथं काम करणं गरजेचं आहे. असं नाही होणार की आंब्याला आंबा लागते म्हणजे द्राक्षाला द्राक्ष लागतील, नाही. तर कल्टरच्या प्रॅक्टिस ह्या धोकादायक आहेत, घातक आहेत. त्याचा अजून कुठेही टेक्निकल डाटा अवेलेबल नाही, त्याच्या ट्रायलला अजून आपण कुठल्या विद्यापीठाकडनं बघितलेलं नाही. मगाशी बोलता बोलता एक विषय सांगायचं राहून गेलं की भविष्यात द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला हे जे ज्याला प्रोटेक्टंट बुरशीनाशक आपण म्हणतो, म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जे म्हणतो, तर ही हळूहळू बॅन होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आताच M45 ला सुद्धा बॅन टाकला होता, काही काळानं तो पुढे गेला. तर अशा वेळी तुमच्याकडे दुसरा पर्याय काय आहे किंवा तुमच्या हातात काय आहे, तुम्ही काय वापरणार आहे? तर अशा वेळी तुम्हाला हे जैविक बुरशीनाशक फार चांगली मदत करते, कारण तुमच्या हातात आता भविष्यातली पॅरलल इंडस्ट्री म्हणून तुम्हाला ह्या जैविक बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. कारण आपल्याकडे कॉन्टॅक्ट थिअरीला जर मी असं तुम्हाला म्हणतोय की जर कॉन्टॅक्ट थिअरी संपली तर शेतकऱ्याला कळायचं बंद होईल की नक्की काय फवारायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला आतापासूनच सुरुवात करायला लागेल की आपल्याला हळूहळू जैविक बुरशीनाशकांचा वापर, कारण जैविक बुरशीनाशक हे तुम्ही मारली आणि त्याचे केमिकलगत रिझल्ट आले असं होत नाही. ते इको फ्रेंडली, त्याचा बायोरिदम आहे, ते तुमच्या सहजीवी पद्धतीनं काम करतं, त्याची मुळाबरोबर आणि तुमच्या न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी बरोबर किंवा रोगाच्या डिसीजच्या नियंत्रणासाठी एक वेगळ्या प्रकारचा संबंध आहे. तो संबंध प्रस्थापित व्हायला पाहिजे, त्याला पुरेसा वेळ द्यायला पाहिजे, त्याच्या प्रॅक्टिस आपण कंटिन्यू करायला पाहिजे, आणि त्या सतत आपण प्रॅक्टिस करत गेलो तर त्याचा सक्सेस मिळणार आहे. आणि गर्भधारणेसाठी म्हणला तर माझं मत आहे की तुम्ही जेवढा नायट्रोजनच्या पातळी तुम्हाला चांगल्या ठेवता येतील त्याच्यासाठी पोटॅशचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करायला पाहिजे. फॉस्फरसच्या लेवल तुम्ही चांगल्या ठेवायला पाहिजे. चांगल्या पद्धतीचं सीवीड, जे इम्पोर्टेड सीवीड आहे, असं सीवीड एखादं चांगलं 6BA, युरियासिल, अमोनियम मॉलिब्डेट, झिंक याच्या वापरानंच तुमची गर्भधारणा होणार आहे. त्याच्यासाठी काही वेगळं रॉकेट सायन्स नाही. 10-15 वर्षापूर्वी द्राक्ष बागा होत्या त्यावेळी एवढी केमिकल नव्हती, त्यावेळी शेतकरी सुखी होता, कमी पैशात तो अत्यंत चांगलं नियोजन करत होता. आता तिथं तुम्ही म्हणाले की वातावरण वेगळं होतं, जरी वातावरण बदललं असलं तरी झाडामध्ये काही क्रिया, काही त्याच्या शरीर क्रिया जशाच्या तशाच आहेत, त्यात काही लय बदल झालेला नाही. आपल्याला येणाऱ्या अडचणीच्या गोष्टीवर आपल्याला योग्य सोल्युशन शोधावे लागतील. जसं नायट्रोजनच्या लेवल कमी करायचे, नायट्रोजनच्या लेवल कमी करायचे तर तुम्हाला जमिनीत पोटॅश द्यावं लागेल. मी म्हणलं तसं कव्हर क्रॉप मुळा लावायला लागेल. तुम्हाला बॅसिलसचा उपयोग जास्तीत जास्त करावा लागेल. बॅसिलस जरी तुम्ही देत गेलात तर मातीतला नायट्रोजनच्या लेवल तुमच्या कमी झालेल्या दिसतील तुम्हाला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे को रिलेटेड आहे. एका मीटिंगमध्ये मी हे सगळं सांगूच शकत नाही.
म्हणजे मला संग्राम भाऊ बरोबर माझी ट्रायल झाली त्यावेळी मी 3 तास वेबिनार केला. मी त्या कालच्या त्या हिशोबानं मला वाटतं काल आपण जर संग्राम भाऊ केलं नसतं तर आज पण आपलं 3 तास चाललं असतं. येस सर, येस. चालेल. संग्राम, तुमचा पुढचा प्रश्न. तर पलूसवरनं प्रदीप पाटील सरांचा प्रश्न आहे की इथेरिलचं प्रमाण स्टेज वाईज कसं घेऊया असं. इथेरिलचं हा. नाही, मी मगाशी जसं सांगितलं आता इथेरिलचं प्रमाण मागच्या माझ्या बागेत घेतलेलं आहे. साधारण 80 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे ज्यावेळी माझा प्लॉट 15 ते 20 जूनच्या दरम्यान असेल, ज्यावेळी माझ्या बागेत खोडा अतिरिक्त प्रमाणात वाढत असेल, अशा वेळी मला एकरी 200 ते 250 मिली 0050च्या बरोबर माझा खोडा काढून झाल्यानंतर माझी फूट 2 ते 3 पानाची अवस्थेत असताना एक फवारणी, तिथनं पुढे करेक्ट 8व्या दिवशी एक फवारणी, ह्या 2 फवारणीमुळे तुमचा एक खोडा वाचतो. ह्यासाठी तुम्हाला हे घ्यायचं आहे. अजून एक प्रश्न आहे सर, आशिष शिंदे सरांचा. फवारणीची वेळ ठरवण्यासाठी डेल्टा कसा कॅल्क्युलेट करावा? मुळात डेल्टा कॅल्क्युलेट करताना त्याला 11 पॅरामीटर्स आहेत. त्याच्या वेळी ह्युमिडिटी आहे, तुमचं तापमान आहे, विंड स्पीड आहे, ड्यू पॉइंट आहे, म्हणजे 11 पॅरामीटरची गोळाबेरीज केल्यानंतर डेल्टा येत असतो. पण डेल्टासाठी आत्ताच्या कंडिशनला जर विचार कराल तर संध्याकाळी 6:30 नंतरची वेळ आहे. मग ते रात्री 12-1 पर्यंत. कारण आता ठीक आहे, या 2-3 दिवसात आपल्याकडे पाऊस यायला लागला, पण उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही शक्यतो संध्याकाळीच औषध मारायला पाहिजे. तुम्ही जेवढी संध्याकाळी औषध माराल तेवढी त्याची एफिशियन्सी जास्त चांगली आहे. मग तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक सुद्धा संध्याकाळी मारायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं असं मत असतं की आंतरप्रवाही बुरशीनाशक मारताना 2 ते 4 तासाचा सूर्यप्रकाश असायला पाहिजे, नक्की असायला पाहिजे. पण तुम्ही जर ते योग्य वेळेत मारलं, कारण कुठलंही औषध तुम्ही तुमच्या इक्विपमेंटच्या माध्यमातून ज्यावेळी फवारत असता त्यावेळी ते पर्टिक्युलर एक टाइम आहे ते पानापर्यंत पोहोचायला, त्याचं डिपॉझिशन होईल. आणि ह्याच्यात जर तापमान आणि आर्द्रता जर त्याला सपोर्ट करणारी नसेल तर तुमचं औषध योग्य पद्धतीने त्या पानापर्यंत जात नाही, त्याचं डिपॉझिशन होत नाही, त्यामुळे परिणाम मिळत नाही. अशा वेळी तुम्ही जर संध्याकाळी औषध फवारलं तर ते त्या पानावर योग्य पद्धतीने राहील आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सूर्यप्रकाश मिळेल त्यावेळी ते सिस्टमिक होऊन जाईल. त्याच्यात असा काही विषय नाही. आणि पावसाळी वातावरणात साधारणपणे म्हणजे आता ह्याच्यासाठी माझ्याकडे जे एक सेट आहे, ते माझा नंबर द्या त्यांना, मी त्यांना ते सेंड करतो. व्हॉट्सअपचा नंबर द्या, त्यांना सेंड करतो किंवा त्यांना माझ्याशी बोलायला सांगा. मी बोलतो की कशा वेळा त्या बघायला पाहिजेत, मग त्याच्यासाठी तापमान काय पाहिजे, ह्युमिडिटी काय पाहिजे, म्हणजे त्याला 11 पॅरामीटर आहेत. ते काय असं 1-2 गोष्टीवर आपण नाही सांगू शकत. डेल्टाची प्रत्येक ठिकाणची वेळ बदलू शकते. म्हणजे असं नाही होणार की तासगावात डेल्टा आता आहे तर तो पलूसमध्ये असेल किंवा तो कवठेमहांकाळमध्ये असेल, तर त्याची वेळ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. धन्यवाद पाटील साहेब. खरं तर डेल्टाची वेळ ठरवण्याचा जो मुद्दा आपल्याला आता विशाल सरांनी सांगितला, त्यामध्ये मी अगदी त्यांनी 2-3 मुद्दे सांगितले की ह्युमिडिटी महत्वाचं असते, टेम्परेचर महत्वाचं असतं, विंड स्पीड महत्वाचं असतं. तर ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या कशा कळू शकतात? तर ह्या गोष्टी तुम्हाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच कळू शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला फसल डिव्हाइस मदत करू शकतं. खूप छान विशाल पाटील सर. मी परत एकदा म्हणेन की तुम्ही शेतकऱ्यांच्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. इथे एक सर्वेसाठीचा प्रश्न विचारलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांना, त्यावर तुम्ही हो नाही मध्ये उत्तर देऊ शकता. इथं काही नंबर दिलेले आहेत, तो नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांना अजूनही डिटेलमध्ये माहिती हवी असेल, विशाल सरांचे कनेक्ट व्हायचं असेल किंवा फसलबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही इथे दिलेला नंबर आहे त्यावरही कनेक्ट होऊ शकता. बाकी अजून तुम्हाला नंबर दिलेले आहेत स्क्रीनवर पुढे देतोच आहेत, त्यावरही तुम्ही संपर्क करू शकता आणि अधिक माहिती फसलबद्दल मिळवू शकता. फसलचं फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजलाही तुम्ही माहिती द्या, त्यावरही वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अनुभव असलेले आपण व्हिडिओज अपलोड करत असतो. त्यावरही तुम्ही काय प्रश्न विचारले, माहिती विचारली तर तुम्हाला त्याहीवर खूप सारी सविस्तर माहिती देण्यात येईल. आजच्या वेबिनार बद्दल आपल्या फसल पेजवर आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात. तुमच्या काही अडचणी असतील तर जरूर आमच्या टीमशी कोऑर्डिनेट करावं. फसल पेज फेसबुक पेजला व्हिजिट देऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, अनुभव नोंदवा, तुमचे काही प्रश्न असतील तर ते नोंदवा. आपण परत ते विशाल सरांपर्यंत घेऊन जाऊन तुम्हाला त्याची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू. आणि आजचं वेबिनार ज्या पद्धतीनं रंगलं किंवा जेवढं चांगलं झालं, तसं मी यापुढेही विशाल सरांना विनंती करेन की पुढच्या काळामध्ये आपण परत अजून एंगेजमेंट वाढवूया. दर महिन्याला आपल्याला अशा पद्धतीचे काही वेबिनार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आयोजित करता येऊ शकतात का, एखादा विषय घेऊन? तर त्यासाठीही मी विशाल सरांना विनंती करेन आणि त्यांच्याशी सेपरेट ह्या विषयावर बोलेन. आणि मी नक्की तुमच्यासाठी परत विशाल सरांना तुमच्या भेटीसाठी घेऊन येईल
तर त्या अगोदर तुमच्या फेसबुकवर प्रतिक्रिया आणि माहिती येणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. सगळ्या शेतकरी बांधवांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की माझ्याकडूनही आपण आज धन्यवाद. जॉईन झालात. विशाल सरांचाही खूप खूप धन्यवाद देतो मी, कारण खूप चांगला वेबिनार झाला आजचा. धन्यवाद. आणि आपण आजच्या या धन्यवादसह इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्यू.